हिंदू एकता आंदोलन हे गेले 1979 सालापासून काम करत आहे. 1979 साली मिरजेला अरब हटाव मोहीम या मोहिमेच्या वेळेला त्या सांगलीमध्ये हिंदू एकता आंदोलन निर्माण झालं आणि त्यानंतर कराड शहरामध्ये या ठिकाणी शिवशक्तीचं रूपांतर, शिवशक्ती संघटना म्हणून होती, तिचं रूपांतर हिंदू एकतेमध्ये करण्यात आलं. वर्ण जाती विसरूया, हिंदू सारे एक होऊया, समान नागरी कायदा झालाच पाहिजे या स्लोगन देत हिंदू एकताची स्थापना झाली आणि तेव्हापासून हिंदू एकता कार्यरत आहे. अनेक सामाजिक कामात हिंदू एकता ही पुढे असते. मध्यंतरी कोल्हापूर सांगली भागात आलेला पूर असो किंवा लातूरचा भूकंप असो, अनेक जे काय इथं जे मध्यंतरी आलेला कोरोनाचा काळ असो, या ठिकाणी हिंदू एकताचे कार्यकर्ते हे आपलं तन मन धन घेऊन लोकांच्या पुढे गेलेले आहेत, लोकांना सहकार्य केलेले आहे. हिंदू एकता आंदोलन हे कराड शहरामध्ये ज्या वेळेला हिंदू म्हणून घेणं सुद्धा एक प्रकारचा गुन्हा म्हणून इथले काही राज्यकर्ते करत होते, त्यावेळेला हिंदू एकता या ठिकाणी स्थापन झाली. त्या भागात ज्या वेळेला केंद्र सरकारमधील इंदिरा गांधी असो नाहीतर आणखीन कोणी त्या भागात त्या ह्याच्यातले किंवा राज्य सरकारमधले मंत्री असू देत, त्या भागात जर दौरा असेल तर पहिल्यांदा हिंदू एकतेच्या कार्यकर्त्यांना अटक करायची, आणखीन कस्टडीमध्ये टाकायचं. त्या पद्धतीनं त्यावेळेला काळ होता. पण त्या काळात सुद्धा हिंदू एकताने तग धरली आणि आज तागायत हिंदू एकता काम करत आहे. हिंदू म्हणून जगणं, हिंदू म्हणून वावरणं हे हिंदू एकताचं काम आहे. आज आपण पाहतोय की जे काय राजकीय दृष्टिकोनातून राजकीय काही पक्ष हिंदू म्हणलं की जातीवादी म्हणून ठरवतात. आमच्या टपाल तर जातीवादी म्हणूनच शिक्का मारला होता त्याने. हे काम करत असताना ज्या वेळेला कोरोना होता त्यावेळेला सुद्धा प्रत्येक घरटी किराणा नेऊन देणं, औषधं नेऊन देणं, त्याच्या कॅम्प आम्ही घेतले होते. त्याशिवाय ज्या वेळेला इथले काही नेते जे माजी मुख्यमंत्री असतील नाहीतर अनेक आमदार असू शकतात, त्यांनी करोना सेंटर ही उभी केली होती. पण प्रवेशासाठी कमीत कमी 50,000 भरा आणि 80,000 भरा आणि मग प्रवेश त्या कोरोना सेंटरमध्ये. त्यावेळा हिंदू एकतेनं आपल्या कराडमध्ये कोरोना सेंटर उभं केलं. टिळक हायस्कूलमध्ये 10 खोल्यांचं कोरोना सेंटर उभं केलं आणि त्या ठिकाणी औषध उपचार फ्री, जेवण खाण फ्री, संपूर्ण फ्री मध्ये कंप्लेंट 3.5 ते 4 महिने हे कोरोना सेंटर चालवलं होतं. 3 डॉक्टर 20 स्टाफ त्यावेळेला त्या कोरोना सेंटर मध्ये काम करत होता 3 पाळ्यामध्ये. अशा पद्धतीनं सामाजिक काम करणारी संघटना आहे. आणि त्याचबरोबर देश, धर्म आणि राष्ट्र हे सगळ्यात महत्वाचं मानणारा संघटना. समान नागरिक कायदा झालाच पाहिजे ही पहिल्या स्टार्टला घोषणा ह्या हिंदू एकतेनं दिलेली आहे. आणि निश्चितच आम्हाला आशा आहे की ह्या पुढील काळात समान नागरिक कायदा होणार आहे. कारण ह्याच्या आधी 317वा कलम असो
अनेक कलम जे काही हे होते ती सगळे या सरकारनं आपल्या काढलेली आहेत. मोदी सरकारनं ती कलम रद्द करून त्या ठिकाणी जो काश्मीर हा स्वतःला पाकिस्तानी समजवतो तो देशात आपल्या परत 317 कलम आणून त्या ठिकाणी लोकांना तिथं जमीन खरेदी करणे, व्यापार करणे वगैरे करण्यास मुभा देण्यात आली. नाहीतर ते स्वतःला काही तिथले नेते स्वतःला स्वतंत्र समजत होते. पण ही गोष्ट मोदी सरकारनं प्रत्यक्षात 317 कलम हे करून रद्द करून केलेलं आहे. निश्चितच 30A असो आणखी समान नागरिक कायदा असो ह्याच्याबद्दल लवकरात लवकरच ते आपली मागणी जी एकताची ती पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो. पण आज काय कराडकरांनी हिंदू एकतेला जो सपोर्ट दिला, ज्या अगदी पडत्या काळात की त्यावेळेला आम्हाला जवळजवळ 100-200 लोकांना मुलांना अटक व्हायची, त्यावेळेला ह्याच कराडकरांनी आम्हाला जामीन देऊन सोडवलेलं आहे. आणि जेलमध्ये सुद्धा आम्हाला कित्येक वेळेला अन्न पुरवलेलं आहे, फळं वगैरे पुरवली आहेत. ह्याच कराडकरांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. आणि ह्या कराडकरांच्या जीवावरच कराडमधली हिंदू एकता आहे. आज हिंदू एकता संपूर्ण महाराष्ट्रात आमचं काम चाललेलं आहे. परत धुळ्यापासून खाली बेळगावपर्यंत आमचं काम आहे. सगळीकडे आम्ही काम करत आहोत. मध्यंतरच्या काही काळामध्ये एक संघटना हिंदुत्व घेऊन बाहेर पडली आहे म्हणून आम्ही थोडंसं एक पाऊल पाठीमागे होतो. पण आमचा भ्रमनिराश झाला आणि आम्ही परत कामाला सुरुवात केली. अशा पद्धतीचं आपलं काम आहे. आपण ह्याच्या पुढे आपण सगळ्यांनी असंच हिंदू एकतेवर प्रेम करावं आणि हिंदू एकतेस पाठिंबा द्यावा. आणि अशाच बहुसंख्येनं पुढील कार्यक्रम जे आहेत आपले आता दरवर्षी शिवजयंती आपण साजरी करतो. 51 वर्ष मागच्या वर्षी झालं. 51 वर्षात जे झालं ते इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण साजरा केला. आणि त्यावेळेची रॅली सुद्धा गेल्या 20 वर्षांमध्ये सगळ्यात मोठी रॅली म्हणून तिथं हे केलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या हिंदू एकतेच्या रॅलीचं महत्त्व आणि हिंदू एकतेची रॅली बघायला अगदी पुण्यापासून वगैरे सुद्धा लोक येत असतात. त्याचे अनेक कार्यक्रम आपण घेत असतो. हिंदू युवा मेळावा घेत असतो, हिंदवी दहीहंडीचा कार्यक्रम घेत असतो. असे अनेक धार्मिक कार्यक्रम जे असतात आणि जे आपल्या धर्मात आहेत. गाय वासरू वसुबारसेला गाय वासरूसाठी आपल्याला एक तर शेतावर जावं लागेल, नाहीतर कुठं बाहेर जावं लागेल. पण गेले कित्येक वर्ष हिंदू एकतेनं गाय वासराची व्यवस्था या ठिकाणी वसुबारसेला कमीत कमी 10 ते 15 ठिकाणी वसुबारसेला गाय वासरू बांधलेला असतो. वडाची पूजा, वडाच्या पूजेला सुद्धा महिलांना प्रत्येक चौकात, गावाच्या प्रत्येक चौकात वडाचं झाड ठेवलं जातं. आणि त्याच्या पूजेसाठी आम्ही हे करत असतो, लोकांना सांगत असतो. म्हणजे आपले गुढीपाडवा असो, अनेक सण आहेत की जे हिंदुत्वाचे हिंदू म्हणून आपण काम सण साजरे करत असतो. ते सण हे हिंदुत्व या लहान मुलांच्या सुद्धा या पुढील पिढीत सुद्धा निर्माण करण्याचं काम आम्ही करत असतो. आज आपण सगळेजण कोंगशे साहेबांचं भाषण ऐकण्यास उत्सुक आहात. हिंदुत्वावर ते बोलणार आहेत. तर माझं हे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद राष्ट्र. स्वराज्य संस्थापक श्रीमंत राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की. मी नथुराम गोडसे बोलतोय. या नाटकाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदूंच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेले श्री शरदजी पोंक्षे यांचा परिचय करून देण्यासाठी मला इथं सांगितलेलं आहे. मराठी चित्रपट क्षेत्रातील एक ताकदवान, संवेदनशील, दमदार व प्रतिभावंत कलाकार म्हणून शरद पोंक्षे यांची ओळख आहे. चित्रपट सृष्टीबरोबरच नाट्य सृष्टीतही शरद यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. विनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच अतिसंवेदनात्मक अशा सर्व तऱ्हेच्या भूमिका यशस्वीरित्या साकारणारे अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जाते. शरदजींचे 6वी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या आजोळी मिरज येथे झाले. इयत्ता 7वी नंतरचे शिक्षण मुंबई येथे झाले.
त्यांनी सन 1984 ते 2000 पर्यंत बेस्ट मध्ये नोकरी सुद्धा केलेली आहे. शरद पोंक्षे यांनी 1988 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपट, हिंदी मालिका, मराठी चित्रपट, मराठी मालिका व नाटकामध्ये अनेक भूमिका केलेल्या आहेत. त्यांची काही चित्रपट विघ्नहर्ता, महागणपती, कुरुक्षेत्र, मोकळा श्वास या मराठी चित्रपटातून, तसेच दामिनी, अग्निहोत्र, असं झालंच कसं, उंबरठा, नटसम्राट, गांधी आंबेडकर, वादळवाद, कुंकू या नाटकामधून त्यांनी कामे केली आहेत. शरद पोंक्षे हे लाईफ बॉय प्लस, कोलगेट टूथ पावडर यासारख्या 11 नामवंत उत्पादनांचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून झळकत आहेत. शरद पोंक्षे यांना सावरकर समर्थक भूमिकेसाठी ओळखले जाते. मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी 1998 साली शिवाजी मंदिर मुंबई येथे केला. त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली, पण शरदजींनी त्यांना धैर्याने तोंड दिले. या नाटकाचे एकूण 1100 प्रयोग झाले आहेत. शरदजी पोंक्षे यांना कॅन्सर सारख्या रोगाने ग्रासले होते, परंतु त्यावर यशस्वी मात करून ते पूर्ण बरे झाले आहेत आणि हिमालयाची सावली या नाटकाद्वारे त्यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलेले आहे. असे हे अद्वितीय व्यक्तिमत्व हिंदू एकता आंदोलन कराड यांच्या वतीने शिवजयंतीच्या औचित्याने आयोजित केलेल्या आजच्या या व्याख्यानमालेस लाभले आहेत, हे आपले भाग्य आहे. हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र या विषयाच्या अनुषंगाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आपल्यासमोर मांडणार आहेत. आचार, विचार आणि उच्चार या त्रिसूत्रीशी बांधील राहून आपले जीवन हिंदुत्वासाठी व्यतीत करणाऱ्या श्री शरदजी
सावरकरांचं हिंदुत्व आणि त्यांनी पाडलेलं हिंदू राष्ट्राचं स्वप्न या विषयावर बोलण्यासाठी मला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल मी हिंदू एकता आंदोलन पावसकर कुटुंबाचे अत्यंत आभारी आहे. इथे आल्यापासून काही लोक मला हॉटेलवरून भेटली, त्यांच्याकडनं मला पावसकरांचं गेल्या काही वर्षांमधलं इथलं हिंदू धर्मासाठी केलेलं कार्य, त्यांनी नेमकं काय केलं आणि ते होते म्हणून आज कराडमध्ये, सांगली, मिरज इथले हिंदू ताटमान्याने जगू शकतात, याबद्दल मी पावसकरांचं अत्यंत अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. अशी माननीय विनायकराव पावसकर, विक्रम पावसकर, अजय पावसकर, चंद्रकांत जिरणे, रुपेश मुळे, राहुल यादव आणि प्रकाश जाधव असा संकल्प सोडला आणि ते आज ठामपणे उभे आहेत. म्हणून इतका हिंदू समाज, माता भगिनी रात्री 8 वाजता उजळ माथ्यानं तुम्ही इथे येऊ शकताय, त्याबद्दल ह्या सर्वांची ज्यांची नावं घेतली तर आमची काही मित्रमंडळी आली. संपूर्ण देशामध्ये एक कसं हिंदुत्वाचं आणि सावरकरांचं वातावरण निर्माण झालंय आणि नाही म्हटलं तरी याचं थोडंसं श्रेय त्या दिल्लीतल्या वेड्या मुलाला द्यायला पाहिजे. तर हिंदू समाज हा अत्यंत शांत, थंड, पटकन तापत नाही, पटकन चिडत नाही, रस्त्यावर उतरत नाही. अत्यंत असा जर कुठला समाज असेल तर तो हिंदू समाज आहे, हिंदू धर्मीय लोक आहेत. आणि या समाजाला, या हिंदूंना, या हिंदू राष्ट्रामध्ये एकत्र करावं लागतं, त्यासाठी संघटना उभ्या कराव्या लागतात. ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. अनेक जण बघतोय मी मोबाईलवरती व्हिडिओ शूटिंग करतायत, त्या शूटिंग करावं म्हणून आलेलो नाही. तुम्ही जिवंत आलेले आहात, परमेश्वर कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज जिवंत तुमच्या समोर उभा आहे. जे काही सावरकरांचं हिंदुत्व, हिंदू राष्ट्राची संकल्पना तुमच्या समोर मांडणार आहे ती आता जिवंत माझ्या समोर तुम्ही ऐका. तुमच्या मेंदूत ती शिरू दे, तिथून हृदयापर्यंत ती झिरपू दे. आणि आज इथे येऊ शकलेले नाहीत, इतकी जबरदस्त संख्या, कदाचित पाऊस पडेल अशी भीती 2-3 तासांपूर्वी निर्माण झालेली असून सुद्धा इतक्या माता भगिनी इथे उपस्थित आहेत, काही वयस्क माणसं उपस्थित आहेत. हे जे चित्र दिसतंय हे चित्र अत्यंत आल्हाददायक आहे. सावरकरांचं एक वाक्य आहे, जोपर्यंत बराच भगवे ध्वज घेऊन फिरतो आहोत, हा भगवा कुठून, हिंदू शब्द कुठून आले, धर्म म्हणजे काय, इंग्लिशमध्ये त्याला रिलिजन म्हणतात, निधर्म म्हणजे काय, सेक्युलरिझम म्हणजे काय, सर्वधर्म समभाव म्हणजे काय, या सगळ्याच विश्लेषण आज मी 1-1.5 तासामध्ये करणार आहे. आपल्या धर्मावर सातत्याने अटॅक्स होतात, शारीरिक तर होतातच, पण मानसिक आणि बौद्धिक अटॅक फार होतात. तुमच्या समोर असे काही प्रश्न विचारले जातात की त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसतात आणि तुमच्या या अज्ञानाचा फायदा हिंदू सातत्याने घेत राहतात. हिंदूंनी हुशार होणं, बुद्धिमान होणं, ज्ञानी होणं, आपला धर्म नीट समजून घेणं ही खरं तर आत्ताच्या काळाची गरज आहे. तुमच्याकडे उत्तरं नसतात. सावरकरांनी माफी मागितली, आहे का याच्याकडे उत्तर? नाही. आपण तोंड बंद होतात आमची. हे नंतर सांगावं, सावरकरांची 60 रुपये पेन्शन घेत होते, त्याचं काय? उत्तर नाही आमच्याकडे. एक नुपूर शर्मा त्या डिबेट्स मध्ये काही बोलली, तेवढे राडे झाले, इतके राडे झाले की शेवटी 55-56 इस्लामिक राष्ट्र उभी राहिली त्यांच्या मागे.
नुपूर शर्माला पूर्णपणे गप्प बसावं लागलं. भारतीय जनता पक्ष सत्तेत असून पण नुपूर शर्माला आता लपवावं लागलं. ह्याला म्हणतात धार्मिक एकता. धर्म संकटात आहे म्हटल्याबरोबर, इस्लाम खतरे म्हटल्याबरोबर 55-56 इस्लामिक राष्ट्रातला प्रत्येक मुसलमान एकत्र येतो. पण तुमच्या धर्माबद्दल जाहीर सभांमध्ये वाटेल ते बोललं जातं. एक हिंदू रस्त्यावर उतरत नाही. आम्हाला राग येत नाही, आम्हाला संताप येत नाही, आम्हाला चीड येत नाही, आमचं मस्तक खवळत नाही, आमचं रक्त खवळत नाही. शांत मुर्द्यासारखे आम्ही घरात बसून राहतो. का झाला असा समाज आपला? 33 कोटी देवदेवतांची पूजा करणारा हा समाज आहे. एकही देवदेवता निशस्त्र नाही. प्रभू श्रीरामाचं राज्य आहे या देशात. हा देशाची ओळखच रामाचा देश म्हणून केली जाते. या देशाची ओळखच श्रीकृष्णाचा देश म्हणून केली जाते. या देशाची ओळख छत्रपती शिवरायांचा देश म्हणून केली जाते. या सगळ्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे, एकही निशस्त्र नाही. ज्या भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली तो भगवद्गीता हा धर्मग्रंथ मानला जातो. अशा हिंदू समाज निशस्त्र कसा होतो? खरं निधर्म असं काही असते का भानगड? हे सगळं समजून घेण्याची फार गरज आहे. बस मला माझे 2 वेळचे जेवण, पैसे कसे मिळवायचे, अजून छोटस घर आहे त्याचे मोठं घर कसं करायचं, एक गाडी आहे त्याच्या 2 गाड्या कशा होतील, विकेंडला राहण्यासाठी कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी एखादा प्लॉट, हे सगळं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही अजिबात. पण याच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी आहेत. याच्या पलीकडे एक राष्ट्र नावाची संकल्पना आहे. याच्या पलीकडे धर्म नावाची संकल्पना आहे. ती टिकली नाही, ते राष्ट्र टिकलं नाही, तरी घर, ही मालमत्ता, या गाड्या सुद्धा टिकणार नाहीत. पृथ्वी तलावरती 252 का 253 देश आहेत. माझा एखाद्या वेळेला आकडा चुकेल. या जवळजवळ 250 देशांमध्ये हिंदूंचं म्हणावं असं एकमेव राष्ट्र आहे, त्याचं नाव आहे हिंदुस्थान. आणि सातत्याने सत्तेमध्ये राहणाऱ्यांनी त्यालाही हिंदू राष्ट्र म्हणायचं नाही, ते निधर्मी राष्ट्र आहे असं आमच्या मनावर 75 वर्ष बिंबवण्यात आलं. खरंच आहे का हे निधर्मी राष्ट्र? खरंच निधर्म अशी काही गोष्ट आहे का? अजिबातच नाही. निधर्मी या जगातच काही नाही. एकही गोष्ट पृथ्वी तलावरची निधर्मी नाही. प्रत्येक वस्तूला धर्म आहे. निसर्गाने जे जे जन्माला घातलंय त्या प्रत्येक गोष्टीला धर्म आहे. अगदी दगडापासून सुरुवात करूया. दगड पण निधर्मी नाही. आश्चर्य वाटेल ना? दगडाला काय धर्म आहे ना? कोणीतरी हलवल्याशिवाय तो स्वतःहून हलत नाही. हा त्याला निसर्गाने जन्मजात दिलेला गुणधर्म आहे. तोच गुणधर्म त्याचा धर्म आहे. मुळात आपल्या सर्वांचा जो धर्म आहे तो मुळात निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे. धर्माचा खरा अर्थ गुणधर्म, जन्मजात प्राप्त झालेला हक्क, अधिकार, गुणधर्म म्हणजे आपला धर्म. त्या दगडाला धर्म आहे. कधी हलत नाही तो स्वतःहून. माणसाने हलवावं लागतं. जनावर येऊन त्याला हलवतात. पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो हलतो. वादळामधल्या वाऱ्याने तो हलतो. वनस्पती त्याला ढकलतात. बरं, त्याचा धर्म कसा आहे? जेवढा हलवतो तेवढाच हलतो. एकदा ढकलला की पुढे आपापला चालायला लागला. असं होत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये जी मुलं अजिबात हलत नाहीत, अंथरुणावर कायम बसून असतात,
गोळे बसलेली, त्यांना आपण म्हणतो काय रे दगड्या, का उपमा देतो आपण? दगड्या का म्हणतो? ज्याच्या इथे काही हालतच नाही त्याला आपण म्हणतो ना दगड आहेस करतो. हा निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे, हा त्याचा धर्म आहे. हा दगड हिंदू, हा दगड मुसलमान, हा दगड ख्रिश्चन नाही. दगड दगड आहे. दगड हाच त्याचा धर्म आहे. तर तो दगड असण्यातच त्याचा गुणधर्म लपलेला आहे. नदीला धर्म आहे. काय नदीचा धर्म? उगम पावते पर्वत राशींमध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये. जिथून ती उगम पावते तिथून उगम पावल्यानंतर वाहत 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 शेवटी ती सागरामध्ये जाऊन मिळणारच. कोणीही तिला अडवू शकत नाही. कितीही मोठे डोंगर आले, दऱ्या आल्या, मानव निर्मित भिंती आल्या, इमारती आल्या, बघितल्या नदी थांबली मध्येच. एखाद्या नदीने कंटाळा केला, पर्वत राशींमध्ये उगम पाहून थोडे असे धावत आली पुढे थांबली, म्हणाली नको आता आज यांनी नाही सागराला मिळणार. असं बघितलं कधी? नाही. असं होत नाही. काय वाटून तुझं? उगम पावल्यानंतर सागराला जाऊन ती मिळणारच, तिचं मिलन हे होणारच. आणि उगमापासून सागरापर्यंतचा प्रवास करताना अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी, पाणी म्हणजे जीवन, हे जीवन वाहत असताना आपल्या आसपासच्या सर्व सजीव प्राण्यांना, पक्ष्यांना, वनस्पतींना पाणी म्हणजे जीवन देण्याचं काम करते. हा तिला निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे, हा तिचा धर्म आहे. आपण म्हणत नाही ही नदी हिंदू, ही मुसलमान, ही ख्रिश्चन, नाही म्हणत. नदी म्हणतो फक्त. ही नदी आहे, हा नदी हाच तिचा धर्म आहे. त्या नदी शब्दातच तिचा गुणधर्म सामावलेला आहे. वकिलाला धर्म आहे, आलेल्या आशिलाला न्याय मिळवून द्यायचा. डॉक्टरला धर्म आहे. कोणी माणूस येऊ दे, काल त्याच्याबरोबर प्रचंड भांडणं झाले, अगदी मारामाऱ्या झाल्या, तरी तो माणूस लागल्यानंतर जर त्या डॉक्टरकडे दुसऱ्या दिवशी गेला तर त्या डॉक्टरचा धर्म आहे सगळं बाजूला ठेवायचं आणि त्याची शुश्रूषा करायची, त्याची मलमपट्टी करायची, त्याला औषध पाणी द्यायचं, त्याला बरा करायचं. वाटलं बरा झाल्यावर परत ते भांडण करून तो भांडू शकतो. पण डॉक्टर म्हणून त्याच्या धर्माला त्यांनी जागलंच पाहिजे. अग्नीचा धर्म आहे. अग्नी पेटत असतो, त्याच्या विशिष्ट अंतरापर्यंत जाऊन उभे राहिला तर ऊब मिळते. थंडी पडली की आपण शेकोट्या पेटवतो. शेकोटीपासून आपल्याला ऊब मिळते, अग्नीपासून आपल्याला ऊब मिळते. म्हणून आपण अग्नीत जाऊन बसत तो नाही. तर त्याचा गुणधर्म काय? अग्नीचा विशिष्ट अंतरापर्यंत उभा राहिला तर ऊब देईल, आतमध्ये पडला तर जळून खाक होत. आणि तिकडे आरक्षण चालत नाही. म्हणजे पुंसे ब्राह्मण, तो पडला तर अख्खा जळला. एखाद्याला 5% आरक्षण असेल तर त्याचा 5% भाग जळला नाही, बाकी जळला, असं काही होत नाही. अग्नीमध्ये जे जे पडतं ते सगळं जळून खाक होतं. हा अग्नीला निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे. हे जसं निसर्गाने निर्माण केलं तसंच मनुष्य प्राणी पण निसर्गानेच निर्माण केलं. प्राणी आहोत आपण. शिकवतात ना जीवशास्त्र विषयामध्ये, सस्तन प्राण्यांमध्ये मोडतो ना आपण. हा आपण वेगळे आहोत सर्व प्राण्यांपेक्षा, कारण आपल्याला बुद्धी आहे, आपल्याला विचार करण्याची कुवत आहे आपल्यामध्ये. म्हणून आपण जगावर राज्य केलं, सर्व प्राणी मात्रांवर राज्य केलं, त्यांच्या डोक्यावर चढून बसलो आपण, पण आपल्याला बुद्धी आहे म्हणून. पण आपण आहोत शेवटी प्राणी. प्रत्येक प्राण्याला धर्म आहे, गुणधर्म. तसा मनुष्य प्राण्याला पण जन्मजात निसर्गाने एक धर्म दिलाय, एक गुणधर्म दिलाय. तो धर्म आहे दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं. जो जो माणुसकीनं आणि प्रेमानं वागत नाही त्याला आपण अधर्मी म्हणतो. जगात धर्म दोनच, एक धर्म आणि धर्मानुसार न वागणारा तो अधर्म. निधर्म अस्तित्वातच नाही.
बरं, मी आता हे जे सगळं बोलतोय सगळं सावरकरांनी लिहिलेलं सांगतोय बरं का. हे खास पत्रकारांसाठी वाक्य आहे. कारण उद्या शीर्षक देऊन खाली शरद वंशी लिहू नका, खाली स्वातंत्र्यवीर सावरकर लिहा. कधी त्यांचे विचार आहेत, माझे नाही. तेवढा विचार करण्याला मी मोठा नाही. पण त्यांचं वाचल्यानंतर जे मला वाटतं की हे लोकांना सांगायला पाहिजे, हे लोकांना सांगायला पाहिजे, ते मी सगळं माझ्या व्याख्यानांमधून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण मला माहिती आहे कोणी वाचत नाही. वाचलं तरी सावरकरांचं पटकन कळत नाही. अवघड आहे भाषा. 100-125 वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे ते. अवघड मराठी आहे. आणि आताच्या काळात तर म्हणजे मराठीचं जे काय वाटोळं झालेलं आहे, या काळात तर सावरकरांची भाषा कळणंच अवघड आहे. म्हणून ते जास्तीत जास्त सोपं करून कसं सांगता येईल इतकं अप्रतिम लिहिलेलं आहे सावरकरांनी. धर्म या विषयावर अख्खा ग्रंथ लिहिला. हिंदुत्व नावाचा ग्रंथ अख्खा फक्त हिंदू धर्मावर लिहिलेला ग्रंथ आहे. एक्झॅक्ट कळतं की आपण हिंदू आहोत म्हणजे आपण नेमकी कोण आहोत, काय आहोत. आणि मग आपोआप गर्व वाटायला लागतो. गर्व से कहो हम हिंदू आहे. डोळसपणाने तो गर्व वाटला पाहिजे. पारंपरिक लोक म्हणत आलेत म्हणून आपणही म्हणायचं नाही. गर्व से कहो हिंदू आहे. का तू का म्हणतो असं? नाही, माझे वडील म्हणतात. ते का म्हणतात? नाही, त्यांचे वडील म्हणतात. नाही, असे अंधश्रद्ध हिंदू नको आहेत आपल्याला. सश्रद्ध हिंदू पाहिजेत आपल्याला. हुशार हिंदूंची गरज आहे आज. हुशार हिंदू तयार होतील, विद्वान हिंदू तयार होतील, विचारवंत हिंदू तयार होतील, तेव्हा हे सगळे लिब्रांडू, हे ब्रिगेडी, या सगळ्यांची थोबाड आपण बंद करू शकू. मग या महाराष्ट्रामध्ये माकड उडत गेला लंकेत असं बोलण्याची हिंमत कोणी करणार नाही. ते माकड होतं असं म्हणणारी किती भयानक माकड आहेत. काय बोलतो आपण. एक नुपूर शर्मा बोलली तर एवढा राडा झाला. हनुमंताला वानर म्हणतात, ज्ञानेश्वरांची टिंगल करतात, श्रीकृष्ण डेटिंगला गेला म्हणतात. एकालाही राग येत नाही आपल्यापैकी कोणाला. तरी सभा होतात. मूर्खासारखे टाळ्या वाजवणारे असतात. मला आश्चर्यच वाटतं की टाळ्या कशा काय वाजवू शकतात. कुठून आलं हे सगळं? काल ह्या सगळ्याचा मी विचार करत असतो. मी भयंकर अस्वस्थ असतो. मला रात्रीची झोप नाही लागत कधी कधी. तेव्हा मला उत्तर मिळतं की हा जो हिंदू समाज आहे हा अज्ञानी आहे. हे एकमेव कारण आहे या सगळ्याचं. रूपक माहीत नाही, प्रतिकात्मक गोष्टी सांगितल्या जातात त्या माहित नाहीत आम्हाला. शब्दशः अर्थ पकडायचा नसतो कधी कधी. पण आम्हाला माहित नाही. आमचं वाचन शून्य आहे. आम्हाला काही पडलेली नाही. आणि त्यांना एवढ्या एवढ्याशा पोरांना टोप्या घालून मदरशामध्ये नेऊन प्रॉपर इस्लामचं शिक्षण दिलं जातं. अगदी तेवढं नाही केलं तरी निदान घराघरांमधनं तरी रामायण वाचलं पाहिजे. घराघरामध्ये महाभारत वाचलं पाहिजे. भगवद्गीता वाचली पाहिजे. रोज 2-3 श्लोक. त्याचं मराठीमध्ये अर्थ. अख्खं आयुष्य निघून जातं. 60-70 वर्ष झालं तरी जो धर्मग्रंथ आहे तो आम्हाला माहितीच नाही. एखाद्या मुसलमानाला विचारून मला माहित असतं, कुराण वाचलेलं असतं. किती हिंदूंनी भगवद्गीता वाचली, किती हिंदूंना भगवद्गीता म्हणजे काय, त्याच्या पाठीमागं काय सांगितलं त्या माणसाने, कसली लढाई होती ती. रामायणामध्ये बघितलं का तुम्ही कधी? रामाबरोबर एक फर्नांडिस होता, रावणाकडे एक अब्दुल्ला होता का असं? महाभारताचं युद्ध, कौरव पांडवांचं युद्ध झालं. पांडवांबरोबर एक जॉन होता, दुर्योधनाचा एक मित्र होता इब्राहिम, तो मदत करत होता. असलं काही वाचलं, ऐकलं? हे अस्तित्वातच नव्हतं. काय? हे अस्तित्वातच नव्हतं.
मग होतं अस्तित्वात काय? मी जे सांगितलं ते, जे सावरकर सांगतात ते, निसर्गाने बहाल केलेला माणुसकी हा धर्म, दुसऱ्या माणसाशी प्रेमाने आणि माणुसकीनं वागणं, याला धर्म म्हणतात. आणि जो प्रेमाने वागत नाही, माणुसकीनं वागत नाही, तो अधर्मी. महाभारताची लढाई, रामायणातली लढाई ही धर्म आणि अधर्मी यांच्या मधली होती, हिंदू मुस्लिम नव्हती. अर्जुनाला श्रीकृष्ण काय म्हणाला? अर्जुना, मी सत्याच्या बाजूने लढेन, धर्माच्या बाजूने लढेन, नीतिमत्तेच्या बाजूने लढेन. ती नीतिमत्ता, ते सत्य, तो धर्म म्हणजे हिंदू असणं. एवढा व्यापक अर्थ आहे हिंदू या दोन अक्षरांमध्ये. जे जे सत्य आहे ते हिंदू आहे. जिथे जिथे नीतिमत्ता आहे तिथे तिथे हिंदुत्व आहे. जिथे जिथे खरेपणा आहे तिथे तिथे हिंदुत्व आहे. म्हणून वसुधैव कुटुंबकम ही एकमेव भावना एकाच धर्मात आहे. मुळात हा धर्म हा एकच धर्म आहे, बाकी सगळा धर्म संस्था आहे. म्हणून 1000-1500 वर्षांपूर्वी त्याची स्थापना, अमुक एका तिथीला इस्लामची स्थापना झाली, ख्रिस्ती धर्माची स्थापना झाली. सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून एखादी संघटना, एखादी संस्था स्थापन करावी अशी त्या त्या काळातल्या प्रेषिताला, संताला वाटायला लागते. जसं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करावी असं ब्रिटिशांना वाटलं, जसं बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना नावाच्या एका संघटनेची स्थापना करावी असं वाटलं, त्यावेळची सामाजिक भौगोलिक परिस्थितीची गरज ओळखून वाटलं की हा समाज संघटित करावा, एका छताखाली आणावा, एका संस्थेच्या, एका टायटलच्या, एका शीर्षकाखाली आणावा. 1925 ला असं वाटलं डॉक्टर हेडगेवारांना की हा समाज एकत्र आणावा. ही गरज निर्माण झाली. ही गरज सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून निर्माण होते. गरज ही शोधाची जननी आहे. जोपर्यंत गरज निर्माण होत नाही तोपर्यंत संघटना करण्याची गरजच वाटत नाही. 1925 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं काही स्थापन करावं असा विचार मनात येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली नाही. ती परिस्थिती निर्माण झाली तेव्हा डॉक्टर हेडगेवारांना लक्षात आलं की हा समाज एकत्र बांधून ठेवायची फार गरज आहे. त्याच्यातून निर्माण झालं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हेच हेडगेवार हे काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमधून आलेला माणूस आहे. जन्मजात RSSचा संस्थापक नाही आहे. लक्षात आलं काँग्रेसमध्ये प्रॉब्लेम काय आहे. इथे राहून या हिंदू समाजाचं कधी भलं होणार नाही हे लक्षात आलं. या हिंदूंचं भलं करणारं असं काहीतरी निर्माण केलं पाहिजे. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना आहे. तसं मोहम्मद पैगंबर साहेबांना इस्लामची स्थापना करायची गरज निर्माण झाली. ख्रिस्ती धर्माची गरज निर्माण झाली. गरजेतून संस्था स्थापन होतात, पंथ स्थापन होतात. म्हणून त्यांचे संस्थापक असतात. अमुक एका तिथीला त्याची संस्थाची स्थापना केली जाते. हिंदू धर्माला संस्थापक नाही, हिंदू धर्माची स्थापना नाही. कुठले विशिष्ट पुस्तक फॉलो करणारा हा धर्म नाही. संस्था स्थापन झाली की संस्थेचं सभासदत्व ही भानगड सुरू होते. सभासदत्व निर्माण करायची वेळ आली की घटना निर्माण करायची वेळ येते. नीट समजून घ्या. जेव्हा मला गरज निर्माण झाली हा आता जमलेला समाज आहे, हा असाच एकत्र राहायला पाहिजे, ही कराडची गरज आहे. काही वर्षांपूर्वी पावसकरांना असं वाटलं इथे होणारा इस्लामांचा अत्याचार, मुसलमानांचा अत्याचार, हिंदूंचे दडपलेपण
हिंदूंवर होणारा अत्याचार, हिंदूंना वाचा फोडणारा कोणीतरी पाहिजे, ह्यांच्या पाठी कोणीतरी उभं राहायला पाहिजे. ह्या सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून हिंदू एकता आंदोलन उभं राहिलं. मग हिंदू एकता आंदोलनामध्ये सहभागी कोण होऊ शकतं याची एक त्यांनी काहीतरी त्याचे नियम बनवले असतील. कोणी नाही येऊ शकत इथे. तो मेला तो अतिक मोहम्मद, त्याला घ्याल का तुम्ही? नाही घेणार. का नाही घेणार? कारण तो आमच्या नियमात बसत नाही. आमच्या हनुमंताला माकड म्हणणाऱ्याला घ्याल का तुम्ही? उद्या आले तर कुठे येऊ शकतात ते, काय प्रॉब्लेम नाही. कुठे कुठे टणाटण उड्या मारत असतात. नाही घेणार. कारण हिंदू एकता काही विशिष्ट विचारांनी बनवलेली आहे. शिवसेना काही विचारांनी बनवलेली आहे. राष्ट्रीय काँग्रेस काही विचारांनी बनवलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काही विचारांनी बनवलेले आहे. ते विचार, ती तत्व ज्याला पटतात तो त्या संस्थेचा सभासद होऊ शकतो. म्हणून जगात धर्म एकच, माणुसकी धर्म. आणि त्याच माणुसकी धर्माचं दुसरं नाव आहे हिंदू धर्म. कुठलं एक पुस्तक फॉलो नाही करत आपण, कुठलाही नियम नाही. मंदिरात गेल्यानंतर 3 घंटा वाजवणारा, नंदी बैलाला असं नमस्कार करणारा, साष्टांग नमस्कार 11 वेळा घालणारा, असलं आपल्याकडे काही नियम नाहीये. असं केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. सगळ्यात सौंदर्य काय माहिती? हिंदू धर्माचं 100% नास्तिक होण्याची परवानगी आहे. कारण हा एकमेव माणुसकी धर्म आहे. संपूर्णपणे नास्तिक, एकही देवाला न मानणारा, आयुष्यात कधीही देवळामध्ये न जाणारा, घरामध्ये काही देवदेवतेची पूजा अर्चा फोटो न लावणारा, जर दुसऱ्या माणसाशी अत्यंत चांगला प्रेमाने आणि माणुसकीनं वागत असेल तर त्याला आम्ही हिंदूच म्हणतो. आमच्या मोजपट्ट्या त्याच्यावर नाहीच आहे. हेच तर हिंदू धर्माचं सौंदर्य. आणि म्हणूनच एकमेव धर्म असा आहे ज्याची मूळ भावना वसुधैव कुटुंबकमची आहे. आणि असा एकमेव धर्म असलेली ही माणसं आहे. हे एक देश आहे. अशी माणुसकी धर्म जोखणारे माणसांचा एक समुच्च इथे राहतो. या 7 नद्यांच्या काठावर बसला, इथेच जन्माला आला. इथून मग पसरत गेला, संपूर्ण जगभर पसरत गेला. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मध्ये पांडवांचे अवशेष सापडतात. वेस्ट इंडिज मध्ये हिंदूंचे अवशेष सापडतात. इंडोनेशियामध्ये सापडतात. म्हणजे तुम्ही गंमत बघा, 25-30 वर्षांपूर्वीच करार, जेव्हा मी नाटकाच्या प्रयोगाला इथे यायचो तेव्हाच करार, 1990-95च आणि आत्ताचा करार, फरक पडला ना? का फरक पडला? का पसरत गेलं, वाढत गेलं? माणसं वाढत गेली, जागा पुरेशी झाली ना, हळूहळू पुढे 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 असं करत करत पूर्वी एक करार गावातनं बाहेर पडल्यानंतर कित्येक काळ सुनसान रस्ता, मग सातारा यायचं. आता हळूहळू जोडायला आलेलं, इतकी ती सगळ्या इमारती जोडल्या गेल्या, माणसं वाढत गेली, पसरत गेला समाज. एक्झॅक्ट झालं तसंच माणसांचं, हिंदू धर्मियांचं. मनुष्य प्राणी जन्माला आला 7 नद्यांच्या तीरात. 7 नद्या कधीही न आटणाऱ्या, 12 24 तास वाहणाऱ्या. म्हणून हिंदू धर्मियांच्या कुठल्याही मंगल प्रसंगी भटजी घरात बोलवला जातो. एकदा तरी बोलवतो आपण. वर्षभरामध्ये कधीतरी एखादी सत्यनारायणाची पूजा घालतात, गणपती बसवतात, नवरात्र बसवतात. काहीच नाही तर दिवाळीला प्रत्येकाला पैसा हवा म्हणून लक्ष्मीचं पूजन तर करतो, वाटेल ते झालं.
तर एका गुरुजीला बोलवलं जातं आणि मग त्या मंगल प्रसंगाची विधिवत सुरुवात होते. आपल्या हिंदू धर्मातल्या कुठल्याही मंगल विधीची सुरुवात एकाच मंत्राने होते. तो मंत्र आहे गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु. हा मंत्र म्हणतात. ते भटजी यजमानाला सांगतात एक फळीभर पाणी सोड. आपलं लक्ष नसतं नेमका मंत्र कुठला म्हटला आणि का सांगितलं पाणी सोडायला. काय आहे त्या मंत्रात? गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी 7 नद्या. 7 नद्यांना अर्घ्य देऊन 7 नद्यांचं नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपल्या प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात होते. अशा 12माही 24 तास कधीही न अटणाऱ्या नद्या वाहणारा हा देश आहे. जगातला एकमेव असा कुठलाही देश नाही जिथे अशा 7 नद्या कधी न अटणाऱ्या वाहतात. आणि तरी या देशामध्ये दुष्काळ पडतो. तरी या देशामध्ये नदी जोडणीचा प्रकल्प यशस्वी होत नाही. वाजपेयींच्याही आधी ब्रिटिश सरकार असताना हा प्रकल्प पहिल्यांदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडला होता. पण दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांच्या लक्षात आलं की हा देश आता आपल्याला सोडून जायचा आहे. देशावर पैसा खर्च का करा. आणि तो प्रकल्प बाजूला राहिला. मग तो वाजपेयींनी मांडला. त्यालाही विरोध झाला. का विरोध होतो? साधा आपण हॉटेलमध्ये जातो बघा. 7 नद्या जोडणीचा प्रकल्प किती साध्या गोष्टी असतात. हॉटेलमध्ये जातो आणि आपण त्या वेटरला काहीतरी सांगतो, ऑर्डर देतो आणायला. तो आणायला 5-10 मिनिटं घेतो. तोपर्यंत पाणी पितो बघा. आपण ग्लास पाण्याचे आणून ठेवतो. ग्लास पाणी पिऊन असं ते पाणी तेवढं सांगतं. खूप वेळा आपण हा खेळ प्रत्येक जण खेळलेले आहोत. ते 2 तिकडचं आणि इकडचं पाणी ना असं बोटाने एकमेकाला असं मिक्स करतो बघा. हा खेळ आपण प्रत्येक जण खेळला. मी पण खेळले बराच वेळा. छान वाटतं असं. इकडे पाणी पडलेलं असतं, इकडे पाणी पडलेलं असतं, असं बोटाने ते जॉईन करतो आपण. एक्झॅक्ट नदी जोड प्रकल्प आहे तो. एकदा ते जोडलं की ते वाहतच राहणार एकमेकांमध्ये. अशा 7 नद्या आहेत हिंदुस्थानभर. या 7 नद्यांच्या तीरावर हा आर्य समाज, हा माणुसकी धर्म पाळणारा माणूस जन्माला आला आणि तिथे राहायला लागला. नद्यांच्या काठावर संपूर्ण पाणी म्हणजे जीवन. नदीचं पाणी हे प्यायचं पाणी, गोड पाणी. मग ते समुद्राला मिळालं तर खारं होतं. गोड पाणी आहे. पाणी म्हणजे जीवन, जीवन देणारी नदी आहे. म्हणून एकच देश आहे ज्या देशामध्ये नद्यांना माता म्हटलं जातं. कृष्णा मैया, गंगा मैया, देवतांचं पूजन केलं जातं. नद्यांची मंदिर उभी केली जातात. इतकं अनन्य साधारण महत्व आहे. आणि या 7 नद्यांची राणी नदी सिंधू नदी. म्हणून सप्त सिंधू असं पडलं नाव. तिला उत्तम. नदीसारखं पाणी, पाणी म्हणजे जीवन. आसपासचा संपूर्ण समाज, प्रदेश, सुपीक जमीन, शेतीसारखा उत्तम व्यवसाय. म्हणून देश शेती प्रधान झाला. काहीच प्रॉब्लेम नाही. मग माणसं वाढत गेली वाढत गेली वाढत गेली वाढत गेली. तसा आपला देश वाढत गेला वाढत गेला. आणि आक्रमण झाली तसा परत तो संकुचित होत आता छोटूसा राहिला. आपली ओळखच सप्त सिंधू ही आपली ओळख आहे. सचा अपभ्रंश ह होतो, सप्ताचा हप्ता होतं, सरस्वतीचं हर अवती होतं. तसं सप्त सिंधूचं हप्त हिंदू झालं आणि हिंदू हा शब्द निर्माण झाला. सप्त सिंधूच्या काठावर राहणारे, माणुसकी धर्म जपणारे ते हिंदू. म्हणून बंकिमचंद्रांनी वंदे भारतम नाही लिहिलं, वंदे मातरम लिहिलं. 5 भूत आहेत, पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू जल. त्या पंचमहाभूतांची पूजा करणारा हा समाज आहे. हे विश्वची माझे घर, आता विश्वात्मके देवे. हे अशी सगळी उक्ती, अशी सगळी काव्य पंक्ती, अशी सगळी वाक्य तुम्हाला फक्त हिंदू धर्मात दिसतात. जे संकल्पना निर्माण होते, जसा जसा जो देव दिसतो तसा तसा त्याची पूजा करतो.
कोणाला मारुतीसारखा दिसला, कोणाला दत्तांसारखे 3 तोंडवाला दिसला, कोणाला रामासारखा दिसला, कोणाला कृष्णासारखा दिसला. 33 कोटी देव. आता त्याच्यावर हिंदुत्व हे कधी कट्टर होऊ शकत नाही. कट्टरपणा कुठे येतो? जेव्हा नियम असतात. एखाद्या संस्थेला काही नियम असतात, हे नियम पाळणारा तो संस्थेचा सभासद असतो. एखादा सभासद 100% काटेकोरपणे सर्व नियम पाळतो, तो कट्टर त्या संस्थेचा सभासद होतो. हिंदू धर्माला नियमच नाही, घटनाच नाही, म्हणून ती पाळण्याचा संबंधच नाही. त्यामुळे कट्टरता आपल्याकडे येतच नाही. कारण आपण प्रत्येक जन्माला आलेल्या मुलाकडे पहिल्यांदा बघतो तेव्हा तो माणुसकी धर्माचा असतो, तो हिंदू असतो. म्हणून विवेकानंद म्हणतात, सावरकर म्हणतात, जगात जन्माला येणारं प्रत्येक मूल हे जन्माला येतं तेव्हा हिंदू असतं, निसर्गाच्या गुणधर्माप्रमाणे. मग त्याचे आई वडील 7-8 वर्षानंतर त्याच्यावर त्या धर्म संस्थेचे संस्कार करतात आणि त्याला इस्लामिक बनवतात, त्याला ख्रिस्ती बनवतात. असतो मूळ तो हिंदूच. म्हणून फक्त हिंदू धर्मात हे विश्वची माझे घर ही भावना आहे. वसुधैव कुटुंबकम ही भावना ही कुठेही नाही. एकच अल्लाह, हा दुसरं कोणी नाही, हे आमच्याकडे नाही. हे राम म्हणतो, तुम्ही कृष्ण म्हणता, तो मारुती म्हणतो, तो गणपती म्हणतो, काही कळलं नाही. एखादा काहीच नाही म्हणतो तरी आम्हाला चालतो. एखादा म्हणतो असं काही नाही, निसर्गालाच मानतो मी, तरी चालतं आम्हाला. इतकी सौंदर्य आहे या धर्मामध्ये, म्हणून कट्टरता इथे येत नाही. म्हणून इतर धर्म संस्थांमध्ये कट्टरता असते. म्हणून कित्येक वेळा आपण प्रश्न पडतो, कसे एकाच दिवशी शुक्रवारी एकत्र बसतात बघा. आमच्याकडे असं होत नाही. कधी होतं ना? आम्हाला गरज नाहीये ते करण्याची, आम्हाला गरज नाही ते दाखवण्याची. कारण अख्ख्या विश्वातला प्रत्येक माणूस आमच्यासाठी हिंदू आहे, कारण तो माणूस की जपणारा आहे. आम्हाला आमच्या धर्माचे संस्कार करून घेण्यासाठी कुठल्याही अधर्मीयांना निधर्मीयांना आमच्या धर्मात आधी यावं लागत नाही. विवेकानंद युरोपामध्ये फिरत असताना हिंदू धर्माचा प्रसार करत होते. तो पटल्यामुळे काही ख्रिस्ती धर्मीय लोक विवेकानंदांचे अनुयायी व्हायला आले. अनुयायी होताना विवेकानंदांनी ही अट नाही घातली की तुम्हाला आधी हिंदू धर्म स्वीकारावा लागेल. नाही, तुम्ही ख्रिस्ती राहून पण तुम्ही कृष्णाची गीता वाचू शकता, तुम्ही कृष्णाचे भक्त होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ख्रिस्ती धर्म सोडण्याची गरज नाही. हेच तर सौंदर्य आहे हिंदू धर्माचं. आणि म्हणून हिंदू राष्ट्र, हिंदू धर्म हा फार महत्वाचा आहे. आणि म्हणून हिंदू टिकला पाहिजे. हिंदू टिकला तर पृथ्वीवरचा माणुसकी धर्म टिकेल. म्हणून या देशाला महासत्ता होण्यामध्ये काडीचाही रस नाही. विश्वगुरु व्हायचे आपल्याला. सत्ताधीश आणि गुरु मध्ये फार मोठा फरक आहे. एक सत्ताधीश उभा असतो तेव्हा त्याच्या पाठीमाग 3 जनरल उभे असतात, मिलिटरीचे ऑफिसर्स उभे असतात. बघा, आपले राष्ट्रपती जेव्हा जेव्हा येतात त्यांच्या आजूबाजूला ते 3 दलाचे प्रमुख उभे असतात. पंतप्रधानांच्या पाठीमाग पुढं सगळीकडे पोलीस संरक्षण असतं. पण एखादा गुरु येतो त्याच्या मागं पुढे कोणीच नसतं. एखाद्या सत्ताधीशाच्या बाजूला उभारून तुम्हाला एखादं भाषण करायला सांगितलं तर तुमची हालत खराब होते. भीती वाटते आपल्याला. काहीतरी चुकून शब्द निघाला तर हा सत्ताधीश आपल्याला अटक करेल की काय, ह्याच्या विरोधात तर बोलणार नाही ना. फार जपून मोजून मापून बोलावं लागतं. पण जेव्हा शिक्षक उभा असतो, गुरु उभा असतो, त्या गुरुच्या बाजूला उभा राहिल्यानंतर ही भीतीच वाटत नाही. चुकलो तर कान पकडेल, योग्य मार्ग दाखवेल, ही गुरुची ताकद आहे. सत्ताधीशाकडे ते नाही. म्हणून हिंदुस्थानला, हिंदूला, हिंदू देशाला, हिंदू राष्ट्राला महासत्ता व्हायचं नाही. रशियाला महासत्ता व्हायचंय. महासत्तामध्ये काय असतं, आम्ही म्हणू तसंच जगातल्या सर्व देशांनी वागलं पाहिजे.
चायनाला महासत्ता व्हायचे, रशियाला महासत्ता व्हायचे, अमेरिकेला महासत्ता व्हायचे, जर्मनीला महासत्ता व्हायचे, फ्रान्सला महासत्ता व्हायचे. महासत्तेमध्ये आम्ही म्हणू तो शेवटचा शब्द. जगातल्या सर्व देशांनी आमचं म्हणणं मान्य केलं पाहिजे. तुमच्या देशातले कुठलेही कायदे कानून, कुठलेही नीती नियम बनवताना आमचा सल्ला घेतला पाहिजे. गुरु असं कधी म्हणत नाही. हा फार मोठा फरक आहे. हे हिंदू धर्माचं सौंदर्य आहे. आणि ह्या सर्व हिंदू धर्माचा अभ्यास अंदमानची सेल्युलर जेलची शिक्षा भोगत असताना सावरकर करत होते. आणि म्हणून 23ला त्यांनी हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहिला. अंदमानात जाण्याआधीचे विनायक दामोदर सावरकर, ज्याने 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं, त्याच्यात सर्व धर्म समभाव ही भावना सावरकरांनी लिहिली. जिहाद, गाझी ह्या शब्द सर्रास वापरले. कुठलाही धर्म कधी वाईट शिकवून देत नाही, असा जे टिपिकल एअर कंडिशन मध्ये बसून बोलणारी माणसं आहेत. सर्व धर्म समभाव हेच विचार 24 वर्षाचा सावरकर करत होता, तात्याराव करत होते. तिथून ते प्रखर हिंदुत्ववादी असा जो बदल त्यांच्या आयुष्यात घडला, त्याच्यामध्ये येतं अंदमानचं सेल्युलर जेल आणि तिथे आलेले त्यांचे अनुभव. मग तिथे जे त्यांना अनुभव येत गेले, त्या अनुभवातून माणसाच्या लक्षात आलं की अंदमानच्या सेल्युलर जेल मधल्या हिंदू कैद्यांना इथले मुसलमान कैदी बाटवण्याचं काम का करतात. ब्रिटिश मुस्लिम कैद्यांना शिक्षा देताना वेगळी सहानुभूती का दाखवतात आणि हिंदू कैद्यांना मात्र कठोरातली कठोर शिक्षा, काळ्या पाण्याची शिक्षा, कोलू फिरवायचा, काठ्या कुटायचा, आडवी बेडी, उभी बेडी, इतक्या मरणोत्तर यातना देणाऱ्या शिक्षा का देतात. काय मुसलमान आणि आम्ही हिंदू, आम्ही सगळे एकच आहोत, आपण सगळे भारतीय आहोत. सर्व भारतीयच कैद्यांचं ते जेल होतं. मग आम्हाला एखाद्याला कोलू फिरवताना आम्ही बेशुद्ध पडलो, फरफटत आणलं, मारलं, तर त्याला आनंद का होतो, विकृती का आहे, कुठून आली ही विकृती. मग त्यांनी कुराण मागवलं, मग त्यांनी बायबल मागवलं आणि धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की धर्मग्रंथांमध्येच गडबड आहे. आपल्याला विचारलं जगाची विभागणी किती देशात होते, आपण सांगतो 252 का 53 देश. आकडा चुकत असेल कदाचित माझा. मुसलमानाला विचारलं देशाची जगाची विभागणी किती देशात होते, तो म्हणतो फक्त 2 भागात, दारुल इस्लाम आणि दारुल हरब. पृथ्वीची विभागणी 2च भागात करतात. तर तुम्हाला हळूहळू तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सापडायला सुरुवात होती. आधी मी संपूर्ण हिंदू धर्म काय आहे ते सांगितलं, आता इस्लामची काय मानसिकता आहे ती सांगतो आणि मग सावरकरांनी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन सर्वांनाच काय उपदेश केला ते सांगतो. जगाचीच विभागणी 2 भागात आहे, दारुल इस्लाम आणि दारुल हरब. ज्या भूमीवर मुसलमान राहतात आणि मुसलमानच शासन करते आहेत तो भाग दारुल इस्लाम. ज्या भूमीवर मुसलमान राहतात पण शासन करते, राज्य करते मुसलमान नाही, म्हणजे भारत, रशिया, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड, अमेरिका राज्य करते, मुसलमान नाही. तो प्रदेश दारुल हरब. या दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करणं हे प्रत्येक मुसलमानाचं धार्मिक कर्तव्य आहे. आणि हे करण्यासाठी कुठलाही मार्ग तुम्ही अवलंबू शकता.
ते जे अनेक मार्ग आहेत त्याच्यातले हे लव जिहाद असे सगळे जे मार्ग आहेत, जिहादाचे अनेक प्रकार, त्या मार्गांना जिहाद म्हणतात. त्या जिहादमध्ये जो जो भाग घेतो त्याला गाझी म्हणतात. आणि असा गाझी अल्लाला प्यारा असतो, त्याला जन्नत प्राप्त होते. हे धर्मग्रंथांमधून एवढ्या एवढ्याशा पोरांना मदरशांमधून शिकवलं जातं. मग ती मुलं पुढे इंजिनियर झाली, डॉक्टर झाली, कितीही सुशिक्षित झाली तरी सुद्धा धर्माचा पगडा आणि एक जे फिक्स बसवलेला आहे, दारुल इस्लाम बनवायचे आपल्याला. मग त्या डॉक्टरकीच्या विज्ञानाचा, त्या इंजिनिअरिंगच्या शास्त्राचा वापर ते सगळेजण ह्याच्यासाठी करतात. म्हणून जगातले सर्व मोठमोठे टेररिस्ट हे कोणीही अनपढ गवार नव्हते. सगळे उत्तम शिक्षण घेतलेली माणसं आहेत, भरपूर शिकलेले डिग्री होल्डर लोक आहेत. त्या सगळ्या शिक्षणाचा वापर त्यांचा एकच अंतिम ध्येय आहे, दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करणं. संपूर्ण पृथ्वीवर अल्लाचं राज्य आहे. दोन मानसिकतेमधला फरक किती आहे बघा. संपूर्ण पृथ्वीवर अल्लाचं राज्य आणायचंय, संपूर्ण पृथ्वीवर माणुसकी धर्म आणायचा आहे. एक हिंदू धर्म, एक इस्लाम. काय शिकवण गेला. म्हणून सावरकर आपल्या भाषणांमधून 37 सालांनंतरच्या प्रत्येक भाषणांमधून हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन सर्व धर्मातल्या तरुणांना सातत्याने सावरकर सांगत होते, तरुणांनो, वेद, पुराण, कुराण आणि बायबल हे धर्मग्रंथ पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, पण आचरणीय नाहीत. विज्ञान हा तुमचा धर्मग्रंथ व्हायला हवा. कारण एकमेव विज्ञान असा धर्मग्रंथ आहे जो अपडेट होत असतो. 1000-1500 वर्षांपूर्वी लिहिलेले जे ग्रंथ आहे, जी पुस्तक आहे, ती त्या त्या काळाची सामाजिक भौगोलिक परिस्थितीची गरज ओळखून लिहिलेली पुस्तकं असतात. त्या पुस्तकात मांडलेले विचार 1000 वर्षानंतर ते पुस्तक तितकंच ठरत नाही योग्य, ते कालबाह्य होते. ते पुस्तकात अख्खं वाईट नसतं, आपण बदलायचं असतं. पुस्तक बदलत नाही. पुराणातल्या गोष्टी कधीच बदलणार नाही. धर्मग्रंथ कधीही चेंज होणार नाही. त्याच्यातली वाक्य खोडून कोणी दुसरी वाक्य नाही लिहिणार, ते तसंच राहणार. मग सावरकर म्हणतात आपण अपडेट होण्याची गरज आहे. अपडेट काय होतं? फक्त आणि फक्त विज्ञान, सायन्स. अगदी पहिला मोबाईल आला आपल्याकडे, कसा होता तो मोबाईल? एवढा मोठा वजनदार मोबाईल, त्याच्यात नेट नव्हतं, इंटरनेट वगैरे भानगडच नव्हती. फक्त फोन यायचा जायचा आणि एक SMS, एवढीच सुविधा होती. एवढा वजनदार तो नोकियाचा, त्याला एक दांडी असायची. बदलत गेला सातत्याने, कॉम्प्युटर बदलत गेला, गाड्या बदलत गेल्या, विमानं बदलत गेली, रेल्वे इंजिन्स बदलत गेली, घड्याळं बदलत गेली, इंजेक्शन्स बदलत गेली. सायन्स अपडेट होत असतं. आणि हे सावरकर फक्त हिंदूंना सांगून दमले नाहीत, थकले नाहीत. ख्रिश्चनांना पण सांगायला गेले, मुसलमानांना पण सांगायला गेले. म्हणून ते ना हिंदूंचे झाले, ना मुसलमानांचे झाले, ना ख्रिश्चनांचे झाले. सावरकर कायम एकटे पडले. सावरकर कोणाला कळलेच नाही. सावरकरांचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व काय? एकमेव. तर माणुसकी जपणारं हिंदुत्व आहे. माणुसकी धर्माचं दुसरं नाव हिंदू, ते हिंदुत्व हे सावरकरांचं राष्ट्रीयत्व आहे. म्हणून सावरकर हिंदू राष्ट्र असा सातत्याने जयघोष करत होते. सावरकरांना एकदा केसरीच्या कार्यालयामध्ये बसलेले असताना प्रश्न विचारला की तात्या, तुम्ही हिंदू 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 सातत्याने करता, हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहिला, तुमचं अंतिम ध्येय काय? संपूर्ण जगाचं हिंदू राष्ट्र बनवायचंय का? सावरकर म्हणाले, नाही, मी मुसलमान नाही. ते ध्येय त्यांचं असतं, आमचं नाही.
मग माझं ध्येय काय? माझं ध्येय एकच. मला जर असं कोणी विचारलं की बाबा तुझी जात कुठली, तर मला हे सांगायला आनंद होईल, मनुष्य ही माझी जात आहे. मला कोणी विचारलं तुझा धर्म कुठला, तर मला हे उत्तर द्यायला आवडेल, माणुसकी हा माझा धर्म आहे. आणि मला कोणी विचारलं तुझं राष्ट्र कुठलं, तर मला हे सांगायला आवडेल, पृथ्वी हे माझं राष्ट्र आहे. जिथे जिथे माणुसकीने जपणारा माणूस राहतो तो तो माझा बांधव असतो. वसुधैव कुटुंबकम. पंचमहाभूतांचा सन्मान करणारा, पंचमहाभूतांची पूजा करणारा, या पंचमहाभूतांमधलं सर्वश्रेष्ठ महाभूत कुठलं आहे? पृथ्वी. अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी, चारी गरजा पूर्ण करणारं एकमेव महाभूत पृथ्वी. हे पृथ्वी हे सर्वात महत्वाचं महाभूत आहे आणि याची पूजा करा. शिकवलं कोणी? श्रीकृष्णाने. श्रीकृष्णाला जन्म घेण्याच्या आधी जलदेवतेची, इंद्रदेवतेची पूजा करण्याची प्रथा होती. अरे श्रीकृष्ण आम्हाला कधी कळलाच नाही, आम्हाला श्रीराम कधी कळलाच नाही. हा आदर्श राजा कसा असावा? संपूर्ण 100% आदर्श इक्वल टू प्रभू श्रीराम. आणि राजकारण कसं करावं, सर्वोत्तम राजकारण कसं करावं, इक्वल टू एकच नाव, श्रीकृष्ण. या दोन्हींचा मिलाप व्हायला पाहिजे असं सावरकर म्हणतात. या दोन्हींचा मिलाप जिथे जिथे झाला तिथे तिथे एक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. अहिंसा परमो धर्मा अर्धाच मंत्र शिकवला गेला. धर्म हिंसा तथैवच, इथे ते पूर्ण होतं. जसं निधर्म अस्तित्वात नाही तसंच अहिंसाही अस्तित्वात नाही. कुठे ना कुठे, कधी ना कधी, बारीक सारीक नकळत हिंसा घडतच असते, घडणारच. 100% अहिंसक व्हायचं तर मला इथून हलताच येणार नाही. मी हल्लो असा हात ठेवला तरी माझ्या नजरेला न दिसणारे अनेक जीवजंतू मरतात. मी चालायला लागलो की माझ्या प्रत्येक पायाखाली अनेक जीवजंतू मरतात. हिंसा घडते. अशी तुम्ही व्याख्या नाही ना करू शकत. माणूस मारला तर हिंसा आणि झुरळ मारलं तर मात्र अहिंसा, असं नाही ना होऊ शकत. झुरळाला पण जीव आहे, उंदराला पण जीव आहे, डुकराला पण जीव आहे आणि माणसाला पण जीव आहे. मग खऱ्या अर्थाने अहिंसक व्हायचं तर काहीच मारलं नाही पाहिजे आणि काहीच मारायचं नाही तर माणसाला हलताच येणार नाही. आणि हल्लोच नाही मी वर्षानुवर्ष दगडासारखा उभा राहिलो तर मी मरणार. पुन्हा ही हिंसाच घडली. अहिंसा परमो धर्मा, धर्म हिंसा तथैवच, हे पुढचं जे आहे ना, हा अर्धा मंत्र फार महत्वाचा आहे. एखादा माणूस व्यक्तिगत आयुष्यामध्ये अगदीच म्हणू शकतो की मी कधी कोणाला मारणार नाही, मी शस्त्र उचलणार नाही. पण सावरकर म्हणतात वैयक्तिक आयुष्यात एखाद्याने ठरवलं तर आनंद आहे, स्वागत आहे, पण सीमेवरच्या सैनिकाला असं ठरवण्याचा अधिकार नाही. राजाला हे ठरवण्याचा अधिकार नाही. शंभर टक्के अहिंसावादी महात्मा गांधीजींच्या संरक्षणासाठी शस्त्रधारी पोलीसच नेहरूला पाठवावे लागले. तिथंच त्यांची अहिंसा फेल्युअर ठरली. सावरकर म्हणतात गौतम बुद्धांच्या रक्षणासाठी 4 भिक्षुक पाठवून चालतं का? नाही. शस्त्र कमरेला असलेलं, तलवार हातात घेतलेलीच माणसं पाठवावी लागतात. का अहिंसेसारखं जर शस्त्र नाही, या देशाला जर रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं असा खुलसट इतिहास आम्हाला जो शिकवला जातो, आठवत ना 20 जानेवारीचा अटॅक नथुराम गोडसेने करायचा प्रयत्न केल्यानंतर 30 तारखेला शस्त्रधारी पोलीस कशासाठी पाठवले? 5 अहिंसावादी पाठवायचे.
पंचे नेसून उपकरण घेऊन सगळे जातात. का उघडे झालं गांधीजींच्या रक्षणाला कसं करणार? काय नाही. कोणी मारायला लागलं तर आम्ही चारी बाजूने उपोषणाला बसू. मग आमचा जीव जाईल या भीतीनं मारायला येणारा शस्त्र टाकेल. त्याच्या मनातला राक्षस जागा होईल. त्याला कळेल की मी किती चुकीचं करतोय. आणि मग हे पटवण्यासाठी आयुष्यभर लहान मुलांच्या शाळांमध्ये एकनाथ महाराजांची गोष्ट शिकवली जाते. काय गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ महाराज आंघोळ करून आले. मग कबलावरचा यवन त्यांच्यावर थुंकला. एकनाथ महाराज न चिडता परत आंघोळीला गेले. परत आंघोळ करून आले. यवन परत थुंकला. ते परत गेले. ते कधीच चिडले नाही. असं काहीतरी 100-100 वेळा काय 500 वेळा झालं. मी हल्ली आकडा सांगतच नाही. काही काही म्हातारी लोक नंतर भांडतात माझ्याशी. हो ते 107 बोलला पण मी तुम्हाला सांगतो 101 वेळाच होतं. ते आंघोळ किती वेळा केली हे महत्वाचं नाही आहे. प्रत्येक वेळा ते आंघोळ करून आल्यानंतर यवन थुंकत होता. ते चिडत नव्हते. ते रागवत नव्हते. त्यांना संताप येत नव्हता. आणि ते परत आंघोळीला जात होते. आणि मग शेवटी त्या यवनाला लाज वाटली आणि तो खाली आला. त्याने एकनाथ महाराजांचे पाय धरले. म्हणाला महाराज क्षमा करा. मी परत असं करणार नाही. हे पराकोटीचं अहिंसेचं तत्व झालं. समोरच्या माणसातला माणूस जागा होईपर्यंत वाढ बघणं. पण तोपर्यंत आमच्या संतांवर 100 वेळा थुंकलं जातं. ही गोष्ट शाळेत सांगितल्यानंतर मास्तरांनी विचारलं मुलांना आता तुम्ही या गोष्टीतनं काय बोध घेतला. मग मुलं हात वर करून उभी राहिली. म्हणाले आपण पण असंच कोणी आपल्यावर अत्याचार केला तर आपण पण सहन केला पाहिजे. अत्याचार करण्याच्या माणसाला माणूस जागा होईपर्यंत आपण वाट बघितली पाहिजे. मास्तर म्हणाले वा 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 छान. एक मुलगा शांत बसून होता. त्याला म्हणाले अरे एवढी सगळी मुलं सांगतायत तू काहीच का बोलत नाहीस. तो म्हणाला ही सगळी मुलं आणि तुम्ही मूर्ख आहात. मास्तर म्हणाले काय बोलतोस. म्हणाले हो आता गोष्ट म्हणाले परत सांगतो. गोष्ट परत सांगतो. त्या मुलांनी गोष्ट परत सांगितली. एकनाथ महाराज आले. यवन थुंकला. ते चिडले नाही. ते का चिडले नाही. एकाही मुलाला हा प्रश्न पडला नाही. ते चिडले नाहीत कारण ते संत पदाला जाऊन पोहोचलेले होते. काम क्रोध मोह मद माया मत्सर हे सगळ्या षड रिपूंवर विजय मिळवल्यानंतर षड रिपू हे 6 रिपू जो धुवून निघतो तो साधू होतो आणि तो संत पदाला जाऊन पोहोचतो. त्याला राग येत नाही. त्याला आनंदही होत नाही आणि त्याला दुःखही होत नाही. स्थितप्रज्ञ अवस्थेला जेव्हा माणूस पोचतो तेव्हा त्याचा संत होतो. एकनाथ महाराजांच्या अंगावर इतक्या वेळा थुंकल्यावर त्यांना राग आला नाही कारण ते संत पदाला पोचलेले होते. संत धर्मानुसार त्यांना राग न येणं, ते न चिडणं, न संतापणं हे संत धर्मानुसार योग्य होतं. आता त्यांच्यावर ज्यांना संत पदावर नेऊन पोचवलेला समाज त्यांच्यावर थुंकताना जो सातत्याने बघत होता तो सर्वसामान्य माणसांचा समाज होता. त्यातला एकही संत पदाला पोचलेला नव्हता. त्यातल्या एकाही षड्रिपूवर विजय मिळवलेला नव्हता. मग पहिल्यांदा एक यवन आपल्या संत बनवलेल्या माणसावर थुंकतो तेव्हा त्यातल्या एकालाही राग, चीड, संताप का आला नाही. तेव्हाच जर त्यांना संताप आला असता आणि त्यांनी तेव्हाच पहिल्यांदा 1-2दा थुंकल्यावरच त्याला खाली आणून बडवला असता
तर पुढचे 100 वेळा यवन आपल्या संतांवर थुंकण्याची वेळच आली नसती. मी या गोष्टीतनं हे शिकलो की आमच्या आदर्शांवरती, आमच्या संतांवरती जर कोणी थुंकलं तर त्याला खाली काढायचा आणि बडव बडव पडवायचा. हा बोध घेणारा एकच मुलगा, त्या मुलाचं नाव विनायक दामोदर सावरकर. सावरकर म्हणतात, अहिंसा परमो धर्मा. जर खरंच अहिंसेसारखं शस्त्र, इतकं प्रबळ शस्त्र असतं तर ते प्रभू श्री रामाला कळलं नसतं का? मग हत्या करायला का गेला रावणाची? वध करायला का गेला? रक्त कशासाठी सांडलं? श्रीराम तर आदर्श होता, आदर्शाचा पुतळा प्रभू श्रीराम. तरी लंकेच्या बाहेर जाऊन त्या दरवाजाच्या बाहेर एक स्टेज असं बांधायला पाहिजे होतं. आमचे अण्णा कसे उपोषणाला बसतात तसे प्रभू श्रीराम भाऊ आमचे उपोषणाला बसायला पाहिजे होते. रावणाच्या आतला माणूस जागा व्हायची वाट बघायला पाहिजे होती. काय लिहितात सावरकर. मग कधीतरी रावणाला वाटलं असतं, अरे रे रे मी चूक केली खूपच, आणि मग तरी सीतेला सोडलं असतं. तोपर्यंत वाट बघायला पाहिजे होती. नाही वाट बघितली. साम दाम दंड सगळं करून झालं, सगळी शिष्टाई करून झाली. रावण ऐकायला तयार नाही. शेवटी शस्त्र उचारलं, रावणाला ठार मारलं, रक्त सांडलं, हिंसा घडवली. तेव्हाच रावण संपला आणि रामराज्य निर्माण झालं. अहिंसा परमधर्मा नाही, धर्म हिंसा तथैवच. त्या आदर्श अहिंसेवर जर कोणी अटॅक करत असेल तर त्याला संपवणं हा सर्वोच्च धर्म आहे. धर्म हिंसा तथैवच. छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान एकटा भेटायला या, राजा एकटा भेटायला ये, निशस्त्र भेटायला ये. आमचे महाराज जर एकटे भेटायला गेले असते, निशस्त्र भेटायला गेले असते तर अफजल खानाने त्यांना संपवलं असतं. त्या महाराजांना कळलं नसेल का? अहिंसेसारखं शस्त्र नाही, कशासाठी ते तलवार घेऊन लढत बसले? काय एवढे यवन कापून काढले? कशाला एवढं रक्त सांडलं? एवढा आदर्श राजा, प्रभू श्रीरामानंतर ज्याचं नाव घ्यावं असा राजा, इतका सज्जन, इतका सद्गुणी. श्रीरामानंतर नाव शोधून सापडणार नाही. आणि शिवाजी महाराजांच्या पुढे परत एकही नाव, इतका दुसरा श्रीराम असा आमचा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. आता एकेरी हाक मारतोय मी, एकेरी बोलतोय, भयंकर प्रेमाने बोलतोय. ते हल्ली लोक सारखं बोलतात, नाही प्रत्येक वेळेला छत्रपतीत म्हणायला पाहिजे, असं काही नसतं. भयंकर प्रेम, हृदयाच्या सिंहासनावर आरूढ झालेली माणसं आहे ती. नशीब आपलं की त्या 17व्या शतकात बापूंचा जन्म नाही झाला. चुकून बापून भेट झाली असती आणि शिवाजी महाराजांचे म्हणाले, हो हे तुमचं बरोबर आहे. रक्त न सांगता स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. आजपासून मी माझ्या तलवारीचा त्याग करतो. सगळ्या मावळ्यांना सांगितलं सर, सगळ्या ठेवून द्या तलवारी. आजपासून लढाई लढायची नाही. कुठल्याही मोगलांनी, निजामानी आपला गड घेतला की गडाच्या खाली पायथ्याशी उपोषणाला बसायचं. त्या शाहिस्तेखानाचं मन बदलेपर्यंत उपोषण करायचं, मेलात तरी चालेल. म्हणजे असे जर आमचे महाराज गेले असते एकटे भेटायला निशस्त्र, तर त्या अफजल खानाने संपवलं असतं. तोच मारायला झाला होता. ते आमचे जाणते राजे म्हणतात तसं स्वराज्याच्या त्या सीमा मोठ्या करायला, विस्तारायला नव्हता आला तो. हे काही सांगतात, वाटतं तो इतिहास. आणि मग शिवाजी महाराज जर त्या दिवशी गेले असते तर काय झालं असतं?
आज आमच्या माता भगिनी इतक्या छान रात्री 9 वाजले तरी घाटावर येऊन बसल्या, त्या येऊ शकला असतात का तुम्ही? न होता सिवा तो सुन्नत होती सबकी. त्या दिवशीला शिवाजी महाराज खोळ्यासारखे वेड्यासारखे निशस्त्र भेटायला गेले असते आणि एकटेच भेटायला गेले असते ना. बघा राम आणि कृष्णाचा मिलाप कसा आहे. अफजल खान बोलवतोय महाराजांना, या एकटे या. नाही म्हणाले, आम्ही घाबरतो तुम्हाला, पत्रावर पत्र पाठवते, आम्हाला भीती वाटते तुमची. राजकीय मुत्सद्दगिरीचा उत्कृष्ट नमुना. येन केन प्रकाराने त्या अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत आणायचं होतं, कारण तो तिथे येईपर्यंत त्याची 75% शक्ती संपून जाईल. दऱ्याखोऱ्यामध्ये तो उंटांचं दल, हत्तींचं दल, रणगाडे आणू शकत नाही, प्रॅक्टिकली उतरवू शकत नाही. मग ते एक एक कमी 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 होत तो जो खाली येईल तो बरोबर माझ्या लेवलचा दुश्मन होईल, मग मला त्याला मारणं सोपं आहे. राजकीय मुत्सद्देगिरी, आपल्या सैन्याची ताकद, आपली कोठारं, आपल्याकडे किती शस्त्रगार आहे, शत्रूकडे किती आहे, या सगळ्याचा विचार करून लढायच्या असतात. लढाई मैदानापेक्षा आधीच्या जे राजकारण चालतं, जे कारस्थान करावं लागतं, जे व्यूह रचावे लागतात, तिथं खरी लढाई जिंकलेली असते. प्रत्यक्ष मैदानात फक्त प्रॅक्टिकली ते उपचार राहतात शिल्लक. खरी लढाई तिथे लढायची असते. कुणाबरोबर लढायचे, कशासाठी लढायचे, कुठल्या वातावरणात लढायचे, जमिनीवर लढायचे का डोंगर दऱ्यात लढायचे, पाणी आहे, पाऊस आहे, ऊन आहे, थंडी आहे, काय आहे, विचार करून लढायचं असतं. पण श्रीकृष्ण, कुठे श्रीकृष्ण वापरायचा आणि कुठे श्रीराम वापरायचा हे शिवाजी महाराजांना बरोबर कळत होतं. पण मी एकटा येतो म्हणाले, दाखवलं की मी एकटा आहे. कधीच महाराज एकटे नव्हते. पूर्ण व्यूहरचना रचलेली होती. काय करायचं, कोणी कुठून कसा काय करेल तो खान माहित नाही. दगा फटका करणं हे तर त्याच्या रक्तात आहे. कारण दारुल इस्लाम बनवण्यासाठी आलेले. सगळ्यांचं ध्येय एकच आहे, लक्षात ठेवा, दारुल इस्लाम बनवायचे. इथं सावरकर पुण्यामध्ये बसले होते केसरीच्या कार्यालयात आणि काही मित्रमंडळी अशीच आले भेटायला त्यांना आणि म्हणाले, ते फारच तुम्ही मुसलमानांचा द्वेष करता. म्हणाले, अजिबात नाही, मी कुठल्याही धर्माचा द्वेष करत नाही. मी प्रत्येकाकडे पहिल्यांदा बघताना मनुष्य जातीचा आणि माणुसकी धर्माचा म्हणूनच बघतो. मी माझी ओळख कधीही मी ब्राह्मण आणि हिंदू म्हणून करून देत नाही. पण मी जर म्हटलं मी मनुष्य आहे, मी माणुसकी धर्म पाळणार आहे, मी दुसऱ्या माणसाला नितांत प्रेम करणार आहे, आणि मी हात पुढे केला आणि तरी तो म्हणाला, नाही, तुम्ही माणुसकी धर्म पाळणारे असलात तरी मी इस्लाम पाळणार आहे. मग मला पण माझी गळ्यातलं जानवत दाखवावं लागतं, मग मला पण टिळा लावावा लागतो, मला पण हातात शस्त्र घ्यावं लागतं. तू तुझं सोडायला तयार नाही तर मला माझं सोडता येत नाही. व्यूहरचना रचून निशस्त्र असण्याचा देखावा निर्माण केला, पण जे हात रिकामे होते असं वाटत होतं, त्याच हातामध्ये वाघनखं होती. शत्रू पाठीत खंजीर खुपसणार माहीत होतं म्हणून चिलखत घालून गेले होते. सर्व जय्यत तयारी निशी खानाला भेटायला गेले होते. तिथं शिवाजी महाराजांनी श्रीकृष्ण अवलंबला आणि सुभेदाराची सून पकडून आणल्यानंतर मात्र आदर्श तिचं खणा नारळाने ओटी भरून तिला परत पाठवलं शत्रूच्या स्त्रीला. तिथे श्रीराम अवलंबला. सावरकर म्हणतात ना, शिवाजी आपल्या देशात का निर्माण होत नाही, हा प्रश्न सावरकरांपासून पडलेला आहे. कारण आया श्रीराम आणि श्रीकृष्ण आपल्या मुलांना शिकवत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज जर संपले असते तर आपण आज हिंदू म्हणून इथे उपस्थित होऊच शकलो नसतो. हिंदू एकता आंदोलन वगैरे हे शब्द संपले असते. त्या सगळ्या हे कसे पावसकर कसे दाढी वाढलेली टोप्या घातलेले कसे दिसले असते, मी कसा दिसलो असतो आता. कव्वालीचा कार्यक्रम असता इथे. आज आपण जे सगळे हिंदू म्हणून आहोत ना, समासार्थ आणि अभिमानाने जगतोय, याला फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज कारणीभूत आहेत. आणि असा संपूर्ण हिंदुत्वाचा अभ्यास केल्यानंतर प्रखर हिंदुत्ववादी झालेले सावरकर, मग सावरकरांना वाटायला लागलं 23-24 नंतर एक व्याख्या केली पाहिजे. हिंदू कुणाला म्हणायचे? अप्रतिम व्याख्या केली. आसिता सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव हिंदुरुती स्मृतः. आसिता सिंधू पर्यंत, हिमालयापासून खाली सागरापर्यंत पसरलेला हा संपूर्ण भूभाग, ज्याला ज्याला आपली पितृभूमी वाटते, पुण्यभूमी वाटते, तो तो हिंदू. सर्वांना समाविष्ट करून घेणारी व्याख्या आहे. बौद्ध पण येतात, जैन येतात, शीख येतात, सगळ्यांना एकत्रित करणारी, एकच हिंदू या 2 अक्षरांच्या झेंड्याखाली आणणारी सर्व व्यापक अशी व्याख्या आहे. हा सीता सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका, या भूमीला पितृभू पुण्यभूश्चैव, मातृभू म्हटलेलं नाही. सावरकर आहेत ते. पितृभू आणि मातृभू मध्ये फरक आहे. मातृभूमी मानता येते. मी, माझे वडील, माझे आजोबा 100 वर्ष इंग्लंडमध्ये राहिले, किंवा एक जॉर्ज, एक अब्दुल्ला 200 वर्ष भारतात राहिला, पिढ्यानपिढ्या. त्यांना विचारलं, ही आपकी मातृभूमी आहे? ते म्हणू शकतात, यस, ये हमारी मातृभूमी है. त्यांना विचारलं, पितृभूमी आहे? म्हणूच शकत नाही. 200 वर्षांपूर्वीचा जो त्यांचा आधीचा जो पुरुष आहे, 200 वर्षांपूर्वी जो त्यांचा घराण्यातला कोण, अब्दुल्लाच्या घराण्यातला, फर्नांडिसच्या घराण्यातला जो कोणी इथे आला भारतात, त्याच्या आधी त्याचा जो बाप आहे तो कुठला आहे? तो युरोपातला आहे, तो अरबस्थानातला आहे. पितृभू म्हणजे काय? आपल्या सर्वांचं मूळ पुरुष, म्हणजे पुंशांचा मूळ पुरुष, पावसकरांचा मूळ पुरुष, शिंद्यांचा मूळ पुरुष, जाधवांचा मूळ पुरुष. हा इंग्लंडमधनं आलेला नाहीये, फ्रान्समधनं आलेला नाहीये, अरबस्थानातनं आलेला नाहीये, अफगाणिस्तानातनं आलेला नाहीये. 7 नद्यांच्या काठावरच तो जन्माला आला. आपल्या सर्वांची पितृभूमी ही कंपल्सरी इथली आहे. उद्या तुमच्यापैकी कोणीतरी इथून निघून गेला देशाला कंटाळून आणि अमेरिकेत जाऊन पुढची अनेक वर्ष राहिला, 500 वर्ष अमेरिकेत राहिला, तरी सुद्धा त्याला विचारतील जेव्हा मातृभूमी कुठली, तो अमेरिका सांगू शकतो, पण पितृभूमी कुठली त्याला भारतच सांगावं लागेल. म्हणून सावरकरांनी मातृभू लिहिलेलं नाही, पितृभू लिहिलेलं आहे. आणि दुसरा आहे पुण्यभू. पुण्यभू म्हणजे पुण्यात्मे, म्हणजे आपले संत महात्मे आणि आपली सर्वांची तीर्थक्षेत्र. बघा, जैनांचं तीर्थक्षेत्र याच सप्त सिंधूच्या काठावर, बौद्धांचं तीर्थक्षेत्र गौतम बुद्ध जन्माला कुठे आला तिथेच आला, शिखांचं इथेच. सगळ्यांची पितृभूमी इथलीच आहे, हीच आहे हिंदुस्थान. पुण्यभूमी इथलीच आहे, सगळ्यांचे संत महात्मे इथलेच आहेत. गुरु गोविंद सिंह इथलेच, महावीर इथलेच, सगळे इथलेच, परदेशातनं नाही आले.
आमच्या तीर्थयात्रा इथल्या, आम्हाला नाही मक्केला जावं लागत, आम्हाला नाही इंग्लंडला जावं लागत. आम्ही तिरुपतीला जातो, आम्ही काशीला जातो, आम्ही रामेश्वरला जातो, आम्ही मथुरेला जातो, आम्ही अयोध्येला जातो, आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला जातो, आम्ही आळंदीला जातो. आमचे संत महात्मे इथले, आमची परमेश्वर सगळं इथलंच. त्यांना मक्केत जावं लागतं, त्यांना त्यांचा पोप तिकडनं येऊन सांगतो तेव्हा ते सगळं त्याप्रमाणे वागतात. इथे चंद्र उगवून कराडमध्ये चालत नाही, तिकडे उगवून त्यांनी सांगितल्यानंतर ईद होणार उद्या का परवा. आमची संकष्टी इथे पण तीच 9:02. केरळमध्ये पण तीच, युपी मध्ये पण तीच, आसाम मध्ये पण तीच, बदलत नाही. आमचा चंद्र 9:02 9:02 उगवतो. नाही 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 आज नाही, आज नाही, उद्या 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 असं होतं ना. आता होईल बघा उद्या, कसलं आमच्याकडे होत नाही. म्हणून आसिता सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव हिंदुरुती स्मृता. तो हिंदू सर्वांना हिंदूच म्हटलेला आहे. तेव्हा बौद्ध धर्मी असतील, जैन असतील, शीख असतील, हे फक्त उपचारांची पद्धत वेगळी आहे, नामस्मरणाची पद्धत वेगळी आहे, भक्ती दाखवण्याची पद्धत वेगळी आहे, मार्ग वेगळा आहे. कोणी 21 प्रदक्षिणा घालतो, कोणी नामस्मरण करतो, कोणी देवळात न जाता घरात बसतो, कोणी कधीही देवाची पूजा न करता गोर गरिबांचे अश्रू पुसून त्यांच्यात देव बघतो. पद्धती वेगळ्या आहेत, सगळे हिंदू. आणि असं मग 37 साली जेव्हा सावरकरांवरचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आणि जेव्हा पुन्हा राजकारणात सहभागी होणार, तेव्हा सुभाषचंद्र बोस त्यांना म्हणाले की सावरकर या काँग्रेसमध्ये, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये या. तेव्हा सावरकर म्हणाले नाही, जोपर्यंत हा काँग्रेस पक्ष मुसलमानांचा लांगुल चालन करतोय, बहुसंख्य हिंदूंच्या मतांचा भावनांचा अनादर करतोय आणि हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार करतोय, तोपर्यंत हा सावरकर काँग्रेसमध्ये कधी येणार नाही. मग त्यांनी हिंदू महासभेचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा विचार मांडायला सुरुवात केली. दुर्दैव काय बघा, कुठलाही राजकीय नेता मोठा होण्याचं, समाजमान्य होण्याचं, राजमान्य होण्याचं एक त्याचा नाव वयोगट असतो. कोणी नरेंद्र मोदी असतील, अगदी आपले फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील, कोणी साधारण शिक्षण आणि हे संपल्यानंतर 25-26 वयोगटापासून तो राजकारणात, समाजकारणात उतरतो. आपल्या कर्तृत्वाने तळागाळापर्यंत माणसांमध्ये लोकप्रिय, जनप्रिय होत जातो. आणि तो हा जो वयोगट आहे, हा जो कालखंड आहे, हा 25 ते 55-60 या वर्षांमध्ये तो भरप्रचंड काम करतो, तो मोठा लोकनेता होतो. आणि मग 60 नंतर या वर्षात त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या पुण्यावर तो पुढची वर्ष जगतो. एक्झॅक्ट आपलं दुर्दैव असं आहे की सावरकर वयाच्या 24व्या वर्षी इंग्लंडला शिकायला गेले. 5 वर्ष इंग्लंडमध्ये राहिले, वय होतं 24. 5 वर्षांनी 27व्या वर्षी 23 ते 27व्या वर्षी त्यांना शिक्षा झाली. 50 वर्ष जन्मठेप. म्हणजे इंग्लंडमध्ये गेले भारत सोडून, ते वयाच्या 23-24व्या वर्षी इंग्लंडमध्ये शिकायला गेले. तिथेच त्यांना पकडलं आणि 27व्या वर्षी 50 वर्ष शिक्षा भोगायला पाठवून दिलं भारताच्या बाहेर सेल्युलर जेलमध्ये. आणि सगळ्या शिक्षा सगळं संपून जेव्हा ते मुक्त झाले, निर्बंधातून मुक्त झाले, तेव्हा त्यांचं वय होतं 54. 24 ते 54
हा एखाद्या नेत्याचा लोकमान्य होण्याचा, तळागाळापर्यंत आपले विचार सरणी, आपले विचार पोचवण्याचा जो कालखंड आहे, हा अख्खाच्या अख्खा तारुण्याचा कालखंड सावरकर भारतीयांपासून, भारतापासून दूर अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये अख्खं तारुण्य सडत होतं. ते नुसतं सावरकर सडत नव्हते, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा विचार त्यांच्या बरोबर सडत होता. त्याच 27 वर्षामध्ये अहिंसा परमो धर्मा, एका गालावर थप्पड मारली की दुसरा गाल पुढे करायचा, हे तत्वज्ञान इथे बाळसं घेत गेलं, मोठं होत गेलं आणि मोहनदास करमचंद गांधी एक मोठं नेतृत्व होऊन बसलं. 27 वर्ष 30 करोड भारतीयांना एक अहिंसेची, सत्याग्रहाची, सत्य अहिंसेचे असे डोस पाजले. 27 वर्षांनंतर 27 वर्ष ज्या एका मानसिकतेतून आंदोलन चालू आहे, त्याच्या समोर हे 27 वर्षांचा हा प्रवास किती चुकीचा आहे. हा अहिंसेचा मार्ग, एका गालावर थप्पड मारली की दुसरा गाल पुढे करायचा, हा मार्ग किती चुकीचा आहे हे सांगणारा एक माणूस येऊन समोर उभा राहिला. कसं पटणार, कसं पचणार आणि कसं रुजणार. हिंदूंचं दुर्दैव. तोपर्यंत 2 महायुद्ध होऊन गेलेली होती. राष्ट्रीय काँग्रेस तळागाळापर्यंत, गावात खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेलं होतं आणि 37 साली अशी भयानक शिक्षा, शारीरिक यातना भोगून आलेला एक माणूस हा मार्ग खूप चुकीचा आहे हे सांगायला उभा राहिला. कसं पटणार. बरं, पटवून द्यायला त्या काळामध्ये कुठले मार्ग नव्हते हो. टेलिफोन नाही, सोशल मीडिया नाही. गावागावात जाऊन एक सभा घ्यायची, एका सभेला 5-10 हजार माणसं, तेवढ्या माणसांपर्यंत एक विचार पोचवायचा. 5-10% लोकांना त्यातला तो विचार पटणार, बाकी सगळे शिव्या देत काय वाटेल ते सांगतोय. आमचा गांधी बाबाच बरोबर आहे. विचार करा, लॉजिकल विचार करा. हे जे हिंदुस्थानचं फार मोठं नुकसान झालंय ना, आणि हेच नुकसान होऊ नये म्हणून सावरकर तिथून सुटण्याची धडपड करत होते. आज जसा कुणालाही अटक झाल्यानंतर जामीन अर्ज करायची जशी मुभा आहे, घटनेने दिलेला अधिकार आहे. अटकपूर्व जामीन किंवा अटक झाल्यानंतर सुटण्यासाठीचा जामीन, एक्झॅक्ट हाच अधिकार ब्रिटिशांनी राजकीय कायद्यांना म्हणजे स्पेशल प्रिझनर्सना ब्रिटिश कायद्यानुसार दिलेला होता. त्याला मराठीत दयेचा अर्ज म्हणतात. माफी कधी मागतो आपण? भूतकाळात केलेल्या गोष्टींबद्दल माफी मागतो आपण. आपण सर्वांनी कधीतरी कुणाला तरी सॉरी म्हटलं असेल, वेगवेगळ्या कारणाने. आपण कधी म्हणतो सॉरी ते चुकलं माझं, ते चुकलं माझं म्हणजे आधी केलेल्या गोष्टीबद्दल माफी असते. काल, परवा, तेरवा, गेल्या वर्षी मी तुझ्याशी तसं वागायला नको होतं, मी तुला शिव्या द्यायला नको होत्या, मी तुझ्याबरोबर असं करायला नको होतं, ही खंत वाटते, हा पश्चाताप होतो. त्याच्यातून आपण सॉरी म्हणतो, माफी म्हणतो. सावरकरांनी लिहिलेल्या 11 दयेच्या अर्जांमध्ये एकदाही आधी केलेल्या कृत्याचा पश्चाताप दाखवलेला नाही. 7/11च्या कोठडीमध्ये अडकून मी माझ्या समाजाचं, माझ्या राष्ट्राची शून्य सेवा करू शकणार, पण ब्रिटिशांनी जो दयेचा अर्ज, ॲम्नेस्टी पिटिशन त्याला म्हणतात, या ॲम्नेस्टी पिटिशन मध्ये 2 अटी असतात त्या फार महत्वाच्या आहेत की ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात बोलणार नाही, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणार नाही. ह्या अटींवर सही करून बाहेर पडायचं असतं. ही मुभा ब्रिटिशांनी दिलेली मुभा आहे. सावरकर म्हणतात, सावरकर एक उपयुक्तता वादावर आयुष्य जगलेले आहे. मी सदैव राष्ट्राला उपयुक्त कसा होईल सतत विचार हाच आहे. 7/11च्या कोठडीत वयाच्या 27व्या वर्षापासून 50 वर्ष म्हणजे 77व्या वर्षापर्यंत 7/11च्या कोठडीमध्ये एकटा सडत राहिलो.
मुळेच पण वाकणार नाही असा मूर्खासारखा विचार करत तर मी राष्ट्राला समाजाला शून्य उपयोगी पडेल. पण ब्रिटिशांनी दिलेल्या अर्जावर मी सही केली, चुकून माकून माझ्या अर्जाचा विचार केला, मला दया दाखवली आणि मला जर काही तुम्ही सोडलं तर अटी काय, राजकारणात भाग घ्यायचा नाही ना, ब्रिटिशांच्या विरोधात लढायचं नाही ना, पण ग्रंथ तर लिहू शकतो, वेगवेगळ्या नावानी वर्तमानपत्रात लेख तर लिहू शकतो, प्रवचन घेऊ शकतो. हिंदू धर्मातल्या जात संपवण्याचं समाज कार्य, समाज सुधारणेचं फार मोठं कार्य जे गरजेचं आहे ते करू शकतो. छुप्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी करता येतात. तिथं राहायचं, शून्य उपयोगी पडायचं का, दयेच्या अर्जावर सही करून बाहेर पडून इतकं मोठं काम करायचं. दोन पर्याय असतात. सावरकरांनी दुसरा पर्याय निवडला, उपयुक्ततावाद. इथे सोडून मेलो, शून्य उपयोग होणार, कळणार पण नाही कोणाला, पण मी दयेच्या अर्जावर सही केली आणि बाहेर पडलो तर मी समाजाचं काही टक्के का होईना भलं करू शकेन. नुसतं बोलून माणूस बाहेर पडला नाही, बोलून बरं एकाही दयेच्या अर्जावर ब्रिटिशांनी दया दाखवलेली नाही. आणि सावरकरांनी सांगितल्यानुसार इतर कैद्यांनी ज्या असे दयेचे अर्ज केले त्यापैकी जवळजवळ 6-7 कैद्यांना ब्रिटिशांनी सोडलेलं आहे आणि त्या सर्वांनी पुन्हा क्रांती कार्यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि सध्या तर पुन्हा क्रांतिकार्यात भाग घेऊन पुन्हा अटक होऊन पुन्हा अंतमानात आलेला आहे. हे सावरकरांच्या दयेच्या अर्जाचे फार विलक्षण परिणाम आहेत. आणि मग सावरकरांना ह्या अटींवर नंतर त्यांना जो स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं 24 ते 37, ह्या काळामधलं त्यांचं हिंदू धर्मासाठीचं काम फार मोठं आहे. तो एक अख्खा चॅप्टर आहे बोलण्यासारखा. सर्व जातीतल्या लोकांना एकत्र सहभोजनाचा अधिकार नाही, वेद मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही, मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार नाही, विहिरीवरचं पाणी काढण्याचा अधिकार नाही, एकमेकांबरोबर आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार नाही. हे सर्व अधिकार मिळवून देण्यासाठी सावरकर 13 वर्ष लढत होते. एका रत्नागिरीसाठी 1924 सालची रत्नागिरी डोळ्यासमोर आणा, आत्ताची नाही. एक प्रगतिशील नसलेलं एक छोटस खेडेगाव, एक छोटासा जिल्हा, अशा एका जिल्ह्यात स्थानबद्धता, घरातून बाहेर पडायचं नाही, रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा ओलांडायच्या नाहीत. ह्याच्यात राहून माणसाने सहभोजनाचे कार्यक्रम घडवून आणले, आंतरजातीय विवाह सुरू केला, हॉटेल सुरू केलं. एका भंगी माणसाच्या हातून लक्ष्मी नारायणाची प्राणप्रतिष्ठा करून एक पतित पावन मंदिर दलितांसाठी खुलं केलं, 500 विहिरी दलितांसाठी खुल्या केल्या. आता दयेचे अर्ज करून हे केलेलं काम बघायचं का 7/11च्या कोठडीत आयुष्य सडत राहणं हे योग्य होते, हे तुमचं तुम्ही ठरवा. 60 रुपये पेन्शन, 60 रुपये पेन्शन, काय बोलतो आपण. एक तर पेन्शन त्याला म्हणतात 30-40 वर्षाची नोकरी केल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर मरेपर्यंत मिळते ती पेन्शन. सावरकर आणि सर्व राजकीय कैद्यांना मिळत होता तो उदरनिर्वाहाचा भत्ता. ज्या ज्या राजकीय कैद्यांचं इन्कम सोर्सेस, मिळकतीची सर्व साधनं ब्रिटिश सरकार सील करून टाकत होतं, बंद करून टाकत होतं. त्या कैद्यांच्या घरच्यांनी जगावं, 2 वेळचं जेवण त्यांना मिळावं, एक आसरा मिळावा, यासाठी उदरनिर्वाहाचा भत्ता ब्रिटिश सरकार देत होतं. आणि तो भत्ता होता त्या काळामध्ये 120 ते 150 रुपये, जे सर्व राजकीय कैद्यांना मिळत होते. पण ब्रिटिशांनी तिथेही सावरकरांवर अन्याय केला आणि सावरकरांना फक्त 60 रुपये मिळत होते. तेही 37 साली ते निर्बंध मुक्त झाल्यावर तेही बंद करण्यात आले. आणि असाच एक ब्रिटिशांनी कैदी ठेवला होता पुण्याच्या आगा खान पॅलेस मध्ये.
त्याच्याबरोबर जी शेळी आणली होती तिलाही ब्रिटिश तिच्यावर खर्च करत होते. ₹150 त्या कैद्याला. त्याच्या बरोबर जे कोण होते ते चरखा फिरवायला एक माणूस, ती शेळी काय ते दूध काढायला एक माणूस, अशा सगळ्यांवर ब्रिटिश सरकार. इकडे सावरकरांना ₹60, बाकी राजकीय कैद्यांना ₹120 ते ₹150. त्याच वेळेला आगा खान पॅलेस मधल्या एका कैद्यावर ब्रिटिश सरकार ₹500 खर्च करत होते. माझ्या मोबाईल मध्ये त्याची रिसीट पण आहे. पुराव्या अभावी मी बोलत नाही. ₹500. त्या कैद्याचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. पण आम्ही त्यांच्याबद्दल एक अवाक्षर काढणार नाही. जवाहरलाल नेहरूला अटक निघाल्याबरोबर मोतीलाल नेहरू धावत गेले, ब्रिटिश व्हाईसरॉयचे पाय पकडले, माफी मागितली. 12 तासाच्या आत जामीन मिळवून दिला. पण सावरकर मात्र माफीवीर, सावरकर मात्र पेन्शनवीर. कारण तुमच्या समोर बोलल्यानंतर तुमच्याकडे वास्तव माहीत नसतं, खरा इतिहास माहीत नसतो आणि तुमची तोंड बंद होतात. आणि ह्याच अज्ञानाचा सातत्याने फायदा घेऊन हे सगळे लुरांडू, हे सगळे ब्रिगेडी लोक सातत्याने आरोप करत राहतात. कारण प्रत्युत्तर द्यायला एकटाच सरळ असतो. जेव्हा हे 1000 माणसं हे प्रत्युत्तर द्यायला तयार होतील त्या दिवशी ह्यांची थोबाडं आपोआप बंद होतील. आणि ही व्याख्यानं, ही भाषणं त्यासाठी आहे. हिंदू धर्म जागा होण्याची फार गरज आहे, नितांत गरज आहे. 1.5 तास झालाय, थांबतो. एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण काय करायचं. आता ना आपण पारतंत्र्यात आहोत, ना आपण गुलामीत आहोत, ना आपलं ब्रिटिशांचं राज्य आहे. पण आपल्या हातामध्ये हे राष्ट्र घडवण्याची एक सुवर्ण संधी लोकशाहीने आपल्याला दिलेली आहे. ते आहे मतदानाचा अधिकार. जेव्हा मतदानाचा अधिकार गाजवण्याची तुमच्यावर वेळ येईल, पुढच्या वर्षीपासून सतत येणार, तेव्हा एकच गोष्ट डोक्यात, मेंदूत, घराच्या भिंतींवर कोरून ठेवा. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. उमेदवार कुठला पक्ष बघू नका, एकच बघा, हा उमेदवार खरंच वेळ प्रसंगी आपल्या पाठीशी उभा राहतो का. त्या पावसकरांना उभं करा, आमदार करा, इथला खासदार करा, पण हे हिंदूंच्या पाठीशी उभे राहतात. 20 वर्ष मी नथुराम गोडसेची भूमिका केली. मला पेट्रोल बॉम्ब टाकण्यापासून जाळण्याचा अहिंसावादी काँग्रेसने प्रयत्न केला. कुणालाही घाबरलो नाही आणि 1100 प्रयोग या महाराष्ट्रात केले. त्यात कराडमध्ये पहिला प्रयोग केला, त्याचा फार अतिशय रंजक किस्सा पण मी लिहिलेला आहे. कराडमध्ये जो प्रयोग झाला 2002 साली, त्याचा फार छान किस्सा आहे. ते जे मला अनुभव आला तो लिहिलाय मी त्याच्यात. हे सगळे अनुभव लिहिणारं एक पुस्तक आहे, मी आणि नथुराम. आणि त्याच्यानंतर कर्करोगा मी कशी लढाई लढलो आणि पुन्हा तुमच्यासमोर उभा आहे. ती लढाई अनेकांना प्रेरणा देणारी ठरेल. तेही पुस्तक, अशी 2 पुस्तकं आता इथे तो घेऊन उभा आहे. जर कुणाला हवी असतील तर तुम्ही ती घेऊ शकता. आज व्याख्यान संपल्यानंतर, भाषण संपल्यानंतर कृपया माझी नम्र विनंती आहे, कोणी माझ्याबरोबर फोटो काढायला येऊ नका, माझी स्वाक्षरी घेऊ नका. आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, टिळक या सगळ्यांचे फोटो आणि यांचे चरित्र आपल्या घरात आहेत का. हे हिरो आहेत या देशाचे, या राष्ट्राचे. हे खरे नायक आहेत. हे नसते तर आपण नसतो. भिंतींवरचे बाकीचे फोटो काढा आणि या सगळ्यांचे फोटो लावा. मग तुमची मुलं उद्या विचारते सकाळी उठलं, अचानक हे आजोबा सगळे कुठून आले. एक आजोबा असतील टोपी घातलेले, एक पगडी घातलेले, एक काहीच नसतील टक्कल असलेले, ते आजोबाच आहेत आपले. एक असतील जेरोटोप घातलेले,
असे सिंहासनावर बसलेले. मग मुलांना सांगा, हे फक्त तुमचे माझे नाही, हे अख्ख्या हिंदूंचे आजोबा आहेत. हे होते म्हणून आपण आहोत. आणि मग त्यांची गोष्ट सांगण्यासाठी आई बापाला त्यांचं चरित्र वाचावं लागेल. मुलांना शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये यातलं काहीही शिकवलं जाणार नाही. हे शिकवणं ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आज आपण छिडकावून लावली. एकदा मुलगा शाळेत गेला, आपण मोकळे झालो नाही. शाळेच्या पलीकडे जाऊन हा इतिहास भारताचा, शौर्याचा, या महापुरुषांचा इतिहास आपण जर शिकवला नाही आपल्या मुलांना, तर 25 वर्षानंतरच्या पिढ्या आपल्याला कधीही क्षमा करणार नाही. मी माझ्या देशासाठी काय करू शकतो, मी काय करायला हवं, आज काय करायला हवं तेच सांगतोय. आज तुम्ही तुमच्या मुलांना छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकवण्याची गरज आहे. सावरकरांची पानं शिकवण्याची गरज आहे. लोकमान्य टिळक शिकवण्याची गरज आहे. कुठल्याही महापुरुषाबद्दल कोणालाही अनुयायांना काही माहीत नसतं. ते नुसतेच बोंबलं फिरत असतात. जय भवानी, त्याला विचार शिवाजी महाराजांना काही माहीत नसतं. मी पण सावरकर टोपी घालून फिरतात. त्या टोपीच्या आतल्या मडक्यात कोणालाही सावरकर माहीत नसतात. आत्ता काय आंबेडकरांची जयंती झाली, नुसतेच फिरले. किती साधी सोपा सिद्धांत आंबेडकरांनी सांगितला होता. शिका, संघटित व्हा, मग संघर्ष करा. आम्ही बरोबर उलट केलं. संघर्षाला सुरुवात केली, शिकलो नाही, संघटित झालो नाही. त्यामुळं 75 वर्ष देशाला झाली, पण दलितांची अवस्था बदलली नाही. कारण आम्हाला खरे आंबेडकर बाबासाहेब कळलेच नाही. सावरकरवाद्यांना सावरकर कळलेच नाही. नथुराम गोडसेला विरोध करताना पेट्रोलचा बॉम्ब टाकून शरद वंशाला जाळणाऱ्या काँग्रेसी वाल्यांना गांधी कळलेच नाही. जय भवानी जय शिवाजी म्हणणाऱ्या एकालाही शिवाजी महाराज कळलेच नाही. आपोआप कळत नाही. मेहनत करावी लागते. इतिहासाची पुस्तकं चाळावी लागतात, वाचावी लागतात, अभ्यास करावा लागतो. आपण काय करणार 2023 मध्ये, इतका मोठा गृहपाठ मी तुम्हाला दिलेला आहे. आज परत मला इथे बोलवल्याबद्दल या हिंदू एकता आंदोलन या समितीचा आपल्या सर्वांचा आभारी आहे. या घाटावर तुम्ही आलात. घाटावर माणसं कधी जातात? पण आज तुम्ही हिंदू या 2 अक्षरांसाठी इतके लोक जमलेले आहात, त्याबद्दल आपल्याही सर्वांचा खूप आभारी आहे. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर आपल्या माणसांचा आभार मानणं, तुळशी साहेब आम्हाला खरं तर मागाच्यापासून आपण पाहिलं असेल की एवढी शांतता की इथं सुई जरी पडले तरी त्याचा आवाज येईल. आणि पूर्ण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. या ठिकाणी शिरजी पोंक्षे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल हिंदू एकता आंदोलन सातारा जिल्हा व विक्रम पावसकर मित्र परिवार यांच्या वतीने त्यांचा आभार मानतो. मकरंदजी देशपांडे साहेब, पोलीस प्रशासन, जे कृष्णा घाट कमिटी आहे त्यांचं सुद्धा, सर्व सत्कार मूर्तींचं, पत्रकार बंधू, मीडिया, फोटोग्राफर, मंडप धोनी, सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते, तसेच पंचक्रोशी, कराड शहर येथून आलेल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि येत्या 23 तारखेला कराडमध्ये महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिवजयंती या ठिकाणी होणार आहे. या मिरवणुकीत आपण सर्वांनी सहकुटुंब सहभागी व्हावं. आणि शरदजी या ठिकाणी आले, त्यांचे आभार मानतो. शरदजी जाता जाता जो आपण शेवटचा अंदमानला जो भारत दौरा यात्रेनंतरचा जो व्हिडिओ केला, बोलून खरं तर तो खूप मनाला भावला. विक्रमजी, आम्ही स्वतः तो व्हिडिओ बघितल्यानंतर खूप चांगलं वाटलं. आणि यानंतर वंदे मातरम होईल. वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम. वंदे मातरम.
कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले, कोटि कोटि भुजये धृत खर करवाले, अबला केनु माय तो बले, बहुबल धारिणीं नमामि तारिणीं, रिपुदल वारिणीं मातरम्, वन्दे मातरम्। तुम्ही विद्या तुम्ही धर्म, तुम्ही हृदय तुम्ही मर्म, त्वं हि प्राणाः शरीरे, बाहुते तुम्ही मा शक्ति, हृदये तुम्ही मा भक्ति, तुम्हारी प्रतिमा गढ़ी मंदिरे मंदिरे, वंदे मातरम्। त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्यादायिनी, नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम्, आतुलां सुजलां सुफलां मातरम्, वन्दे मातरम्। श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां, धरणीं वर्णीं मातरम्, वन्दे मातरम्, वन्दे मातरम्, वन्दे मातरम्। भारत माता की KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.